ॲडव्होकेट विजय पाटील यांनी इथे सांगून बसायचे. मी सर्वांना विनंती करते की आम्ही पहिली पत्रकार परिषद आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच काही चुका होण्याची शक्यता आहे. आम्हाला काही पत्रकारांनी अनुभव नव्हता, ते सुद्धा काय आमच्यातून पाहून त्या फेमस वाचल्या. आताच आपण ही पत्रकार परिषद सुरू करणार आहोत. तत्पूर्वी आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच की जे कुठल्याही प्रकारचा पक्षीय दृष्टिकोन न ठेवतात, जी गावाचा संस्थेच्या विरोधात कमान जोडून घेत आहे आणि शिवाय त्यांना शासनातर्फे आदर्श पत्रकार परिषद म्हणून मिळवलेला आहे. आणि आमच्या गावाला पाण्याचा जो प्रश्न महत्त्वाचा होता तो सुद्धा ते आता या गेल्या पाणी येते आणि 2 लक्षाचं काम सुद्धा त्यांनी मार्गी लावण्याचा ठेवल्या. अशा आमचे जे सरपंच आहेत त्यांनी या पत्रकार परिषदेचं उद्घाटन करावं आणि ही पत्रकार परिषद सुरू करायला हजर करावं असं मी त्यांना विनंती करतो. या पत्रकार परिषदेचे सुरुवात झाली असे मी जाहीर करतो. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. त्याचबरोबर मी कार्यक्रमाला विनंती करतो की आधी उपस्थित सर्वांना गुलाब पुष्प त्यांचं स्वागत करावं हे मी कार्यक्रमाला विनंती करतो. संचिता ठाकूर यांनी इथे यावं. ज्या लोकांनी आम्हाला या याचिका दाखल करण्यापासून ज्या लोकांनी महत्त्वाचं सहकार्य केले अशा लोकांचा आम्ही नाव सरपंच साहेब अजित पाटील वसंत मोदींनी स्वतः
त्याच्यानंतर कॉम्रेड विजय पाटील यांनी आम्हाला 2013चा कायदा काय आहे हे जवळजवळ संपूर्ण समजावून सांगितलं आणि त्याच्या आधारेच आम्ही या याचिका दाखल केल्या. म्हणून कॉम्रेड विजय पाटील यांचा सत्कार दत्ताराम गोंधळीकर त्यानंतर आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे मी पुढे चला आम्ही पाठीमागे आहोत अशा पद्धतीनं आम्हाला धीर देणारे आमच्या कॉम्रेड रमेश ठाकूर यांचा सत्कार वैभव पासून करते. मंगेश मोंडेकर त्यानंतर पत्रकार प्रवीण गुरव यांनी आम्हाला या केसमध्ये सहकार्य तर केलंच केलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एका प्रश्नामध्ये मंत्रालयातून खास हे करून आमचा प्रश्न सोडवलाय त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा सांगितलं सरकार करावं नंतर आम्ही सरकार किरण होईल. त्यानंतर श्री आनंद ओवाळकर यांनी आम्हाला योग्य त्या पत्रकाराकडे वकिलांकडे जाण्यासाठी मार्ग दाखवला. ते आनंद ओवाळकर यांचा सत्कार रमेश गुंडलीकर. ॲडव्होकेट संचिता ठाकूर यांनी सुद्धा आम्हाला या केसच्या संदर्भात अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं आहे आणि म्हणून मी शशिकला गरज सुधाकर पाटील आले नाही. सुधाकर पाटील यांनी सुद्धा आम्हाला आमच्या वकिलाशी जाऊन काही चर्चा केली होत्या ते इथं नाही. थोडं साईडलाच आहे. ठाण्याला आणि पाटील साहेब करतो. आता आपल्या हा जो सत्काराचा कार्यक्रम इथं आपण संपवतोय त्याच्यानंतर मग त्याचा सत्कार चालू करूया. यांना विनंती करते होती आता ती हायकोर्टला प्रॅक्टिस पार्श्वभूमी सांगणारी केस कशी आयडिया येईल आपण म्हणजे सुरुवातीपासून 5 माईक खाली ठेवा, माईक खाली ठेवा आणि बोला. सामाजिक कार्यकर्ते जरा सर्वांनी सांग आणि उपस्थित लोक आम्ही याचिका दाखल करण्याचा प्रसंग आठवता आला की सर्वप्रथम ज्यावेळेला शिरकून आम्हाला नोटिसा सुद्धा आल्या त्याच्यानंतर आम्ही आमची निवडणुका प्रसंग आरगाव कमिटी आहे त्या आरगाव कमिटीतर्फे आम्ही त्यांची शिरकूच्या अधिकाऱ्यांची अनेक वेळा मिटिंग घेतली.
एमडीची सुद्धा मिटिंग घेतली आणि त्या सांगावं तुम्ही आम्हाला योग्य तो भाव द्या. 2013चा तर तत्सम काही पूर्ण काढायला मिळते तर त्याच्या आमच्या गावात दोन मिटिंग झाल्या. त्याच्या रांगोळीपाडा या गावात एक मिटिंग झाली, परंतु त्याने शिल्पोचे अधिकारी 22.5% एक अंश सुद्धा पूर्ण करायला तयार झाले. नंतर मग शेवटी कुठलाच तोडगा दृष्टिकोनात येत नाही म्हणून आम्ही असं म्हणलं की उशीर व्हायला लागला. आता आम्ही सगळ्या फायली तयार केल्या, पैसे गोळा केले, पण तरी पण सुद्धा जात नाही. मग शेवटी मी एका मिटिंगमध्ये जर तुम्हाला जायला उशीर होत असेल तर मी स्वतः एकटाच हायकोर्टात जाईल. आपण यांच्या ह्या जो काही 22% धोरण आहे केलं ते फसवं धोरण आहे, त्याला आपण आव्हान दिलं. तर त्याप्रमाणे आम्ही केलं. मी आलो माझ्या गावातले आणि कृषीचा शेतकरी आहे आणि ते मोठ्याचा शेतकरी आहे की ज्याची जागा भेटलेला आहे. त्या लोकांनी एकत्र आलो आणि हे सगळं तयार करून भेटलो आणि आम्ही ह्या 25 तारखेला आम्हाला निर्णय आला की तुम्हाला 2013 प्रमाणे यांना कोणती हे आहे संमती आली त्याला तुम्ही घेऊ शकता, पण ज्यांची संमती नाही, त्यांना संमती मान्य नाही, त्यांना तुम्ही 2013च्या कायद्याला अशा पद्धतीने निर्णय दिले. आता हा निर्णय आल्यानंतर मग आम्ही ठरवलं किंवा आपण एक हा निर्णय आहे आणि आपण एखाद्या पद्धतीने सांगतो. त्याप्रमाणे आम्ही हा निर्णय घेतला आणि आजची ही पत्रकार परिषद आपण केली. निर्णयाची ओरिजिनल कॉपी त्यांनी आता मी त्या दिवशी यांना फोन केला होता, त्यांनी सांगितलं की ही त्यांची जी वेबसाईट वरती आहे ट्रान्सलेशन आहे कॉपी केलं आहे कुठलं आहे ते मराठीमध्ये आहे ना ते त्यांनी ते थोडक्यात काढलेलं आहे. आपल्या लोकांना मराठी समजा म्हणून थोडक्यात केलेलं आहे. ते कॉपी इंग्लिशमधून आहे, ते आता आलं नाही. आता मी काय केलं तर सगळ्यांनी पाठवलेली आहे म्हणून म्हटलं आम्ही काही काढले पण आता गेलायच आहे 10-15 मिनिट ते कॉपी घेऊन 5 मिनिटं तर आले नाही ना ते वकील आता अवेलेबल नाही आहे. ते सांगून त्यांनी पाटील साहेब पार्श्वभूमी सांगा तुम्ही. काय झालं कोणतं सांगतो काय राहिलं नाही. हो मुळामध्ये वसंत मोदी माझी जवळ ओळख झाली. त्यांनी हा प्रस्ताव आला की अशा प्रकारचा आपण मागणी आहे. आपल्याला योग्य वकील कोण आपलं नाव. माझं नाव आनंदा पोवाड, एक सामाजिक कार्यकर्ता आणि प्रामाणिकपणे काम करते. कुठल्याही व्यवसाय काढताना त्याच्यामध्ये धंदा करत पहिली ओळख मला. बरेच माझे मित्र बसले. यांनी माझ्याकडे प्रस्ताव आला. मी अशाच प्रकारचं जमीनचं एक प्रकरण कामोट्याचं घेऊन माझ्या एका मित्राकडे गेलो. तो हायकोर्टामध्ये त्यांचं नाव सांगणार. त्यांनी चहा नाश्ता वगैरे दिला आणि ते त्यांना घेऊन गेलो. त्यांना बाहेर काढल्यानंतर मला ते काय बोलले माहिती आहे का, आणि याच्या पुढे येताना त्या समोरच्या पार्टीने कमीत कमी 25,000 माझ्या भेटीचे दिले तरच तो घेऊन येणार ते घेऊन 50 वर्षाच्या मित्राच्या ओळखी. यांचं प्रकरण आल्यानंतर म्हटलं माझे एक मित्र आहेत जज, त्यांचं नाव आहे केस आपण त्या व्यक्तीकडे जाऊ कारण त्यांनी सिव्हिलच्याच केसेस संपूर्ण हाताळलेल्या. न्यायाधीश म्हणून ते निघाले. मी त्यांच्याकडे गेलो यांना घेऊन मोहित्यांनी त्यांचे सहकारी गोंधळी वगैरे. त्यांनी आम्हाला धाडले या वकिलाचं नाव दिलं. ते पुण्याला राहतो, म्हणजे पुण्याला राहणार त्यांचं जळगाव. आम्ही गाडी करून आम्ही पुण्याला गेलो आणि पुण्याला गेल्यानंतर त्यांच्यासमोर एक सगळा मी प्रस्ताव ठेवल्यानंतर ते म्हटलं तुम्ही आता काय काळजी करू नका, मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय त्याला प्रकल्पग्रस्त आहे. भूमी अधिग्रहणामध्ये ज्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत ना यांचीच कामं करतो. माझे निकाल आहेत ते परफेक्ट आहे. आम्हाला सोनवणे साहेबांनी जे मार्गदर्शन केले की योग्य व्यक्तीकडे जा. आम्ही त्यांच्याकडे गेलो. नंतर आमच्या इथे मिटिंग झाल्या. मिटिंगमध्ये आम्ही अनेक शेतकऱ्यांना बोललो. दादरपाड्याला बऱ्याच शेतकऱ्यांना बोलायला केलं. परंतु शेतकऱ्यांना विश्वास नाही कारण शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे सध्याच्या कालखंडामध्ये राजकीय नेत्यावरती त्यांनी किती फसवणूक केली तरी. आणि मग यांनी 10-20 जणांनी निर्णय घेतला की आपण काही करू पण कोर्टात जाऊ. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात कौतुकास्पद गोष्ट आहे ती मोहित्यांची त्यांची चिकाटी त्यांनी जर चिकाटी सोडली असती ना तर मग काय घडलं नसतं. कोर्टाचा निकाल जो आहे मराठीमध्ये आपल्या हातामध्ये आलेला आहे, इंग्रजीमध्ये अजून आलेलं नाही, पण मराठीमधलं भाषांतर त्या मानानं ते युक्तिक आहे. असं काही वेगळे पण जाणवत नाही त्याच्यामध्ये.
आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी या निकालामध्ये आपल्याला दिसते ही म्हणजे काय की कोणतीही गोष्ट सिडको म्हणजे कोणतंही ज्याला स्वायत्त संस्था असेल ती तुमच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही. 22.5% जबरदस्ती नाही, ऐच्छिक विषय आहे. आणि आजपर्यंत आमचे सगळे शेतकरी आहेत की नाही 12.5% आणि 22% म्हणजे सिडकोचा नियमच आहे याच्या भोवती फिरत होते. या निकालानं 2013च्या कायद्याप्रमाणे भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे आज तुम्हाला त्या कायद्याप्रमाणे रक्कम मिळणार आहे. आणि ही सगळ्यात मोठी आहे का नाही तुमचा विजय. वकिलाने काम केलेलं आहे आणि त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे कोणतंही प्रकरण असेल ना का भूमी अधिग्रहणाच्या संदर्भामध्ये आम्ही ते तडीस घेऊ. आणि आज त्यांनी ते तडीस लिहिलेलं आहे. मी झालटे वकिलांचं आणि खास करून डीके सोनवणे आणि वसंत मोहितेच्या चिकाटीचं अभिनंदन करतो. ही थोडक्यात पार्श्वभूमी जे मला शक्य होईल त्याचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. अजून ते बोलायचं आहे इथं व्यासपीठावर बसलेले साहेब त्यांच्या माझ्या सहकारी आणि इथं त्या काम करतात त्या संचिता ठाकूर तिथं काय तिथं नाव बदललेलं आहे त्या बसलेले आहेत. त्याचप्रमाणे माझे सहकार समोर बसलेले आहेत ते सगळे माझ्यावर आहेत. आणि विशेषतः ज्यांच्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत ते पत्रकार बंधू की ज्यांनी त्याच्यासाठी आपण हे पत्रकार परिषद आयोजित केली. याच्यामध्ये चर्चा करत असताना सुरुवातीपासून मी पण होतो आणि ते करत असताना मग 2013चा कायदा काय आणि मग 22.5% काय. पहिली गोष्ट 22.5% काय हे सगळं समजून घ्यायला पाहिजे आपल्याला आणि नंतर मग आपण पुढे जाऊया. 22.5% काय देतात आपल्याला. पहिली गोष्ट लॉजिस्टिक पार्ट असू दे किंवा आता इथं अक्विजिशन टाकलेलं आहे कुठं तांजामध्ये किंवा नागाव पेगावमध्ये जे अक्विजिशन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ते सांगतात की तुम्हाला ऐच्छिक आहे कंपल्सरी नाही आहे. 22% घ्या आम्हाला जमीन द्या आणि 22% घ्या अशा प्रकारचं ऐच्छिक सांगून आपल्याला माहिती आहे सगळे कोण असतील त्याच्यामध्ये पण घरोघरी फिरणारी काही लोक तयार केलेली आहेत आणि तिथे जाऊन ते 22% कसे फायदेशीर आहे. आणि समजा जर तुम्ही जमीन आता दिली तर मग तुम्हाला प्लॉट जो आहे तो प्लॉट मिळेल तुम्हाला उलवायला आणि मग त्याची करोडो रुपयाची ही मिळेल तुम्हाला अशा प्रकारचं सांगून तुमचे 22% साठी जमीन त्यांना सिडकोला देण्याचा जे घाट जो आहे तो काही मंडळी करत होते. पण 22% म्हणजे एक्झॅक्ट काय देतात आपल्याला. 22% म्हणजे त्याच्यामध्ये काय देतात ते 22% म्हणजे 100 गुंठ आपली जमीन घेतली त्या 100 गुंठ जमिनीमधनं 22.5% देतात. म्हणजे काय देतात ते साधारणपणे तुम्ही पाठीमध्ये बसला आणि 22.5% मध्ये काय देतात साहेब की 12.5% जी नवी मुंबई प्रकल्प असतानाची 12.5% स्कीम आहे ती 12.5% जमीन देतात आणि 12.5% मधनं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा सुख सुविधा ज्या आहेत त्याच्यासाठी 3.75 कट करून 8.75 ह्या 12.5% प्रकल्पग्रस्तांना देतात आणि तो 12.5% आणि प्लस त्यांचं असं म्हणणं आहे की ही 10% जी जमीन आहे 12.5 प्लस 10 ही जमीन आहे ती आम्ही जमिनीची किंमत म्हणून देतो. मग आम्ही प्रत्येक वेळी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की 22% तुम्ही देताय आणि प्रत्यक्ष देताना 15.75 देत आहे आणि 15.75 देतात म्हणजे काय करतात ते एक्झॅक्ट म्हणजे त्याच्यामध्ये 12.5% मधनं 3.75 कट झाले काय प्रॉब्लेम नाही बाबा ती पॉलिसी आहे. पण 10% जमिनीमधनं पुन्हा 3.75 कसं कट होईल. म्हणजे जी जमीन आम्हाला 18.75 मिळायला पाहिजे ती जमीन 18.75 कशी मिळायला पाहिजे ते फक्त 3.75 12.5% मधनं कमी होती कुठले 12.5%. 10% जी जमिनीची किंमत आहे त्याच्यामधनं 12.5 प्लॉट कमी करण्याचा पैसा म्हणजे प्रश्नच कुठे येतो. प्रश्न येऊ शकत नाही कारण जर आम्हाला जमिनीची किंमत दिली असेल तुम्ही काय कापून पूर्णच्या पूर्ण किंमत दिली असते ना मग हे
तीन प्लॉट जे आहेत ते 3 प्लॉट म्हणजे 18.75 जिथं मिळायला पाहिजे तिथं आपल्याला मिळत होते 15.75 आणि मिळालेले आहेत. आता ज्यांनी जमिनी दिल्या त्यांनी घेतले प्लॉट 15.75 म्हणजे प्रत्येक 100 गुंठा मागे तीन गुंठ किंवा 3 प्लॉटचं नुकसान आपल्या शेतकऱ्यांनी करून घेतलं आणि ते व्हायला नको. ऐच्छिक जरी असलं तरी सुद्धा तर नुकसानच आहे. ते होऊ नये म्हणून आपल्याला 2013च्या कायद्याप्रमाणे आपण मिळायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्या शेतकऱ्यांनी घेतली. आम्ही जे कोण तिथं जात होतो आम्ही पण हे केलं किंवा 2013चा कायदा जो आहे त्याच्याप्रमाणे जर मिळालं तर बेटर मिळेल. पण आता इथं सांगताना काय करतात 22% सांगताना की 22% हे बेटर आहे. 2013च्या कायद्यापेक्षा जास्त दिलं जाते आणि त्याचं उदाहरण काय देतात ते हा 2013चा कायद्याचं सेक्शन 108 जे आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारला पॉवर दिलेली आहे किंवा राज्य सरकार जर ह्या 2013च्या कायद्याच्या पेक्षा जास्त काही मोबदला देत असेल तर ते शेतकरी घेऊ शकतात आणि त्याच्याप्रमाणे जाऊ शकतात. अशा प्रकारचं 108 कलम 1 आणि अ आणि व असं आहे 1 आणि 2 असं आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं त्यांनी 22% त्याच्यामध्ये बसवले. 2014चा एक सर्क्युलर आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा आणि 2018चा सर्क्युलर आहे आणि त्याच्यामध्ये सांगतात की आम्ही जास्त देतोय म्हणजे 12.5% पेक्षा जास्त देतोय आणि उलट तुम्हाला 10% जमिनीची किंमत देतोय म्हणून ह्या कायद्याच्या 2013च्या कायद्याच्या पेक्षा जास्त आम्ही देतो म्हणून तुम्ही घ्या असं सरकारचं म्हणणं आहे. पण खरोखर आहे का? तसं नाहीये. तर जमिनीचा कायदा सांगण्याची काय वेळ नाहीये पण 2013च्या कायद्याप्रमाणे जी शेड्यूल दिलेलं आहे फर्स्ट शेड्यूल आहे म्हणजे त्याला आपण अपेंडिक्स 1 जो दिलाय शेवटी पुस्तक संपल्यानंतर त्याच्यामध्ये जमिनीची किंमत अशा प्रकारचं दिली. जमिनीची किंमत काय मिळेल? जमिनीची किंमत म्हणजे त्याने सांगितलं का ह्या परिसरामध्ये 3 वर्षामध्ये जे काय रजिस्ट्रेशन झाले असतील त्याचे जास्तीत जास्त जे रेट असतील त्याचा ॲव्हरेज रेट काढून तुम्हाला तो दिला जाईल. जमिनीचं किंमत म्हणून त्याला तुम्हाला दिलं जाईल. त्या जमिनीमध्ये नाही मी सांगतो येते 4 पट डायरेक्ट नाहीये बघाच न्यूज गाईड नको त्याच्याजवळ पुस्तक आहे मी सांगतो पूर्ण ऐकल्यानंतर नाही कसं होईल त्याच्यानंतर किंमत झाल्यानंतर त्या तुमचा जर जमिनीमध्ये काही दुसरं काय असेल तुमचं तळ असेल विहीर असेल तुमचं काहीतरी कामाचा व्यवसाय असेल किंवा काही असेल त्याचं पुन्हा मूल्यांकन केलं जाईल. तुमचं पीक असेल मूल्यांकन केलं जाईल आणि ते मूल्यांकन त्याला ऍड केलं जाईल म्हणजे ती जमिनीची किंमत आणि ती किंमत झाल्यानंतर त्याच्यामध्ये आणि हे करायचं काय त्याच्यामध्ये म्हणजे किंमत आपण सांगितलं किमतीचा एक पार्ट गेला आणि त्याच्यानंतर शहरी भागामध्ये सगळे जमीन असेल ती तर ते त्या जी जमिनीची किंमत होती त्याच्या 1 पट आणि याचा जर ग्रामीण भागामध्ये असेल तर 2 पट आणि ह्या 2 पट झाल्यानंतर पॉलिसियम जे आहे ते 100% अजून त्याच्यामध्ये दिलं जाईल. म्हणजे 1, 2, 3, 4 मध्ये जा तुम्ही तर पॉलिसियम हे सगळं टोटल येईल त्याच्या 100% पॉलिसियम अशा प्रकारचं ते तुम्ही 4 पट वगैरे सांगताय 4 पट डायरेक्ट नाहीये ते असं करून हे 4 पट होतं आणि ती जमिनीची किंमत झाली म्हणजे जे मोबदला आहे तो अशा प्रकारचा मोबदला दिला जातो आणि त्याच्यानंतर मग 12.5%चा प्रश्न येतो म्हणजे जेव्हा 12.5%चा प्रश्न येईल 12.5% किंवा कुठलाही विकसित जमीन हा अपेंडिक्स 1 मध्ये नाहीये 1 मध्ये 2 मध्ये नाहीये अपेंडिक्स 2 मध्ये जायला लागेल तुम्हाला. अपेंडिक्स 2 मध्ये 1, 2, 3 1, 2, 3 त्या 1, 2, 3 मधलं 3 वाचून बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला 20% जमीन म्हणजे 20% जमीन संपादित जमिनीच्या 20% जमीन ही डेव्हलप लँड तुम्हाला देण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यासाठी राखून ठेवली जाईल. मात्र याच्यामध्ये जमिनीची किंमत आणि डेव्हलपमेंट चार्ज हे जे आहे ते शेतकऱ्याच्या अंगावर ठेवलेले आहे. ते जर तुम्ही दिलं आणि जर द्यायची ऐपत नसेल तर मग ही जी किंमत आली त्या किमतीमध्ये वळती करून जमीन दिली जाईल अशा प्रकारचं पॅकेज आहे. म्हणजे इन शॉर्ट
जास्त ही जास्त. आणि त्याच्यामध्ये पुन्हा ह्या कायद्याप्रमाणे जर एखादा प्रोजेक्ट येत असेल तर प्रकल्पग्रस्त म्हणून त्याची नोकरी ती हमी दिली पाहिजे. जर नोकरी देऊ शकत नसाल तर त्याला एका नोकरी मागे म्हणजे प्रत्येक नोकरी मागे कमीत कमी 5 लाख रुपये अशा प्रकारची रक्कम दिली गेली पाहिजे. आणि अशा प्रकारचं सगळं जे पॅकेज आहे ते नक्कीच 22.5% जास्त आहे. आणि 22.5% जास्त असल्या कारणानं 22% न स्वीकारता आपल्या शेतकऱ्यांनी 2013चा कायदा जर लागू झाला तर बेनिफिट असल्यामुळं आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या चर्चेमधनं ह्या जो रीट जे दाखल झालं त्याचा जो उगम आला तो तिथं आला आणि त्याच्याप्रमाणे हे रीट दाखल झालं. आणि या रीट प्रमाणे ज्यांनी कापणी वाटली तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का ते 22.5% म्हणून तुम्हाला कंपल्शन करता येणार नाहीये. त्यांनी 2 हे केले त्याच्यामध्ये MRTP ऍक्ट 126 आणि 2000 कायदा भूसंपादन कायदा 2013 याच्याप्रमाणे तुम्हाला जर 22% लोकांना घ्यायची तयारी नसेल तर ह्या दोन्ही कायदे जे आहेत त्याच्या अनुषंगाने तुमचं अप्लिकेशन केलं पाहिजे आणि त्यांना कॉम्पेन्सेशन दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारची ही इन शॉर्ट ऑर्डर आहे. याच्यामध्ये काय असेल तर सगळे सुशिक्षित आहेत. खूप लोकांनी मला वाटते वाचले पण असेल ते काय आले ते. तर मी काय प्रत्यक्ष हायकोर्टमध्ये काय कामकाज चाललं हे जरी नसलं तर ते उगम जेव्हा सुरू होतं तेव्हा ते दाखल करण्याची स्टेज होती तेव्हा मीटिंगमध्ये जात होतो आणि त्या अनुषंगाने मी दाखल झालेले बेटर जर त्याचे वकील आले असते तर बेटर झालं असतं किंवा नक्की एक्झॅक्ट म्हणजे काय त्यांना हे केलंय. तर अशा प्रकारचं इन शॉर्ट जे आहे मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणखी असलेले पत्रकार बंधू आहे काय असतील त्यांचे शंका असतील तर ते हे करतील म्हणजे प्रश्न विचारतील किंवा त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न इथं बसलेले जे कोण ज्यांना माहिती आहे ते करूया एवढंच थांबतोय. आपल्याला नियोजन प्राधिकरण जे आहे ते सिडको. बरोबर. आपण जर जमीन दिली नाही आणि ती जमीन जर सिडकोने त्यांच्या परंपरेनुसार जर त्याच्यावर आरक्षण टाकलं तर शेतकऱ्यांची भूमिका काय असेल एक. दुसरा नियोजन प्राधिकरण जेव्हा असेल तेव्हा त्याला किती FSR द्यायचा त्याच्या संदर्भातला निर्णय ही नियोजित समिती घेत असते. आणि या ठिकाणी नियोजन प्राधिकरणाच्या बाहेर जाऊन आपण संघ करणार असू तर जिथे आपण 50% घेऊन जो विकास करून त्या जागेला सध्याच्या 12.5% आपलं जे काही मुआवजा होतो किंवा फायदा होतो तसा फायदा तिकडे मिळेल. बोला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्याच्या अगोदर मी शाजी पाटील नवी मुंबईतून येतो. मी हे 22.5% हा जो विषय आहे हा अगदी एअरपोर्टच्या 2013 मीटिंगपासून मी जवळून त्याचा अभ्यास करतो आणि मी वेगवेगळ्या लोकांना सल्ला देतो. तर मी या संदर्भात जर डिटेलमध्ये बोलतो. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यातले लोक जे या सिडकोच्या अगेन्स्ट कोर्टात गेली ते बरं झालं. ॲक्च्युली तो सेट कायदा होता 2013च्या कायद्याप्रमाणे तुम्हाला जमिनीचा मोबदला द्यायला पाहिजे आणि 20% निव्वळ भूखंड द्यायला पाहिजे. हे कायद्यामध्ये मॅन्डेटरी आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला किंवा कुठल्याही स्टेट जे मंत्रालयातून मनोकुमार श्रीवास्तव साहेबांनी जे सर्क्युलर काढलं ते अगदी चुकीचं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी जर शेवटची जर ओळख वाचली की लाल कायद्याप्रमाणे तुम्ही कॉम्पेन्सेशन मागण्याचे तुम्हाला अधिकार आहे आणि ते तुम्ही घेता तुम्हाला 12.5% योजनेचा फायदा घेता येईल. आता मित्रांनो लक्षात घ्या की लाल कायदा हा तुमच्या बाजाराच्या किमतीच्या 4 पट मोबदला देतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला 20% निव्वळ मालकी हक्काचा भूखंड देतो आणि त्याच्यामध्ये 20% मालकी हक्काचा भूखंड मोठा हा 15.75% भाडेपट्ट्याचा भूखंड मोठा. भाडेपट्ट्याच्या भूखंडामध्ये आपण 10 लाख रुपये गुंठ्याला डेव्हलपमेंट चार्जेस सिडको घेते आणि इकडं लाखमध्ये तुम्हाला 4 पट मार्केटची किंमत मिळेल. मला त्यांनी 4 पट मार्केटची किंमत ही ग्रामीण भागात मिळेल आणि 2 पट शहरी भागात मिळेल. बरोबर आहे. ज्या वेळेला तुम्हाला ग्रामीण भाग म्हणून घ्यायचा असेल त्यावेळेला तुम्हाला ग्रामीण भागामधल्या बाजाराची किंमत घ्यायची
ज्यावेळेला तुम्हाला शहरी भाग घ्यायचा आहे त्यावेळेला शहरी भागामधल्या ज्या जमीन आहेत त्या शिडकोनं त्या शहरी भाग ज्याला म्हणणार आहेत त्या जमिनीवरती त्यांनी रिस्ट्रिक्शन घातलेले आहे. त्या जमिनीला आपल्याला 1970 पासून त्यांनी असं सांगितलं की या जमिनीवरती काही डेव्हलप करायला आम्ही परवानगी देणार नाही. जर काही डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्याची 1 वर्षासाठी परवानगी. त्यामुळे 1 वर्षासाठी त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करणं अशा प्रकारची परमिशन कोणालाही शक्य नाही. आतापर्यंत 95 गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. आता परवानगी नसलेल्या जमिनीची खरेदी विक्री कशी होणार? मग जर एखाद्या अडलेल्या शेतकऱ्याने खरेदी विक्री केली तर ती खरेदी विक्री रेडी असण्याची किंमत आहे. आता या जर त्याची खरी किंमत पकडायची असेल तर शिडकोनं टेंडर प्लॉट जे विकलेले आहे त्या टेंडर प्लॉटच्या विक्रीच्या किमतीच्या 60% किंमत ही त्या भूखंडाची असेल. मी तुम्हाला उदाहरण सांगतोय की आता आमची कुंडेवारमध्ये जमीन आहे. माझी स्वतःची 2 एकर आहे आणि अजून आजूबाजूची जे लोक आहेत असे 70 एकर जमिनीसाठी शिडको बरोबर डील करतोय तुमच्यासाठी. त्यांनी पहिल्यांदा एका मीटिंगमध्ये येऊन सांगितलं की आम्ही असं 22% देणार आहे आणि त्या कुंडेवारच्या लोकांनी त्यांना सांगितलं की आमचं तुकाराम डील झाल्यानंतर आम्ही ते तुम्हाला परमिशन देऊ. त्या मीटिंगमध्ये त्यांनी जाणून बुजून माझं त्या लिस्टमधलं नाव कट करून ते मीटिंगला मला बोलवलं नव्हतं. नेक्स्ट मीटिंगला मला ज्यावेळेस समजलं त्यावेळेस मी 1 तास अगोदर गेलो आणि तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्यावर बोललो आणि त्याने ही सगळी माहिती सांगितल्यानंतर मग शिडकोचे अधिकारी आल्यानंतर ते शेतकरी असं म्हणले की साहेब आता आमच्या वतीने शहाजी पाटील तुमच्यावर बोलतील आणि आता तुम्हाला बोला काय बोलायचं. तर त्यावेळेला ते म्हटले की मग ते त्याचं नाव आहे का, तो शेतकरी आहे का? तर मी म्हटलं आहे, मी तिचा सातबारा देतो आणि जरी नसला तरी लोकशाहीमध्ये शेतकऱ्यांनी मला त्याच्या वतीनं बोलायचे अधिकार देऊ शकतात. आणि मी तुम्ही आता पब्लिक मिटिंगला ॲड्रेस करायला आलाय त्यात मी शेतकऱ्यांच्या वतीनं प्रश्न विचारले तर ते गैर असायचं कारण नाही. तर त्यांना तिथं जे आहे ते बोलता आलं नाही कारण मी त्यांना सांगितलं की बाजूला पुष्पकनगरमध्ये तुम्ही टेंडर 1,45,00,000 गुंठ्याने विकलेले आणि त्या जागेमध्ये तुम्ही केलेले काय किती जागा तुम्ही शेतकऱ्यांच्याकडून फुकट घेतली 22% आणि त्याच्यामध्ये तुम्ही लेवल करून रस्ते केले. त्यामुळे तो जो खर्च आहे तो मायनस केला तर आमच्या जमिनीची किंमत आहे. त्यामध्ये रोडला लागलेली जागा, गार्डनचं ओपन स्पेस याचं रिझर्वेशन मायनस केलं आणि लागलेला खर्च मायनस केला तर राहिलेली आमच्या जागेची किंमत आहे. त्यामुळे 1,45,00,000च्या 60% कॉस्ट आहे. साधारणतः 1 कोटी आमच्या जागेची किंमत आहे. आमच्या जागेमधून विरार अलिबागचा कॉरिडॉर जाते. UDCPR मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की मल्टी मॉडेल कॉरिडॉर जात असेल तर त्याला लागून असलेल्या तुमच्या जागेचा FSI 5 आहे. म्हणजे तुम्ही 1.5 FSIची जागा 1,45,00,000 विकता. आमच्या जागेमधून विरार अलिबाग कॉरिडॉर गेलेला आहे, त्याचं आम्ही कॉम्पेन्सेशन घेतलेलं आहे म्हणजे ते इस्टॅब्लिश आहे आणि त्याचा 5 FSI प्रमाणे तुम्हाला मोबदला द्यायला लागेल कारण आज तुम्ही ते ॲक्विजिशन आहे. मित्रांनो आता तुमच्याकडच्या लॉजिस्टिक पार्कमध्ये सुद्धा लॉजिस्टिक पार्कचे ॲक्विजिशन त्यांना करताना त्यांना हे लक्षात घ्यायचं की एअरपोर्ट कमिशन झालेलं आहे, MTHL ब्रिज तयार झालेलं आहे, तिथं येणाऱ्या 12 एक्झिसिटी फॉरेनची युनिव्हर्सिटीज असू देत, मेडिसिटी असू दे, लॉजिस्टिक पार्क असू दे. लॉजिस्टिक पार्क अगदी तुमच्या इकडं जागा घेऊन करतात. लॉजिस्टिक पार्क पाडेघरला एका प्रायव्हेट कंपनीने केलेलं आहे ते त्यांनी मान्यता दिली म्हणजे ते 100% एकर जागेवरती 100% लॉजिस्टिक पार्क त्याला अलाव केलं बरोबर. आणि इथं तुमची जागा घेऊन त्यांना ते करायचं. त्याच्यानंतर आजूबाजूचे सगळं SEZची डेव्हलपमेंट आहे, त्याच्यानंतर सेमी कंडक्टरची फॅक्टरी येते. अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट येत असताना त्या डेव्हलपमेंटचा इफेक्ट होऊन या जागेची आजची काय किंमत असायला पाहिजे ती किंमत इस्टॅब्लिश व्हायला. आता तुमची जी लॉजिस्टिक पार्कची किंमत जागेचा जो विचार आहे तो तुम्ही MTHL उतरल्यानंतर इमिजिएट आहे. मग MTHL ला लागून किंवा मुंबईपासून अगदी तुम्ही 20 मिनिटाच्या अंतरावरती असल्यानंतर दादरच्या अर्धा तुमच्या जमिनीची कॉस्ट असायला पाहिजे. मग उर्वरित नोडमध्ये जर 2.5 लाख गुंठ्यानं जागा विकली जात असेल शिडकोची तर तुमच्या जागेची किंमत 2.5 लाख गुंठ्यापेक्षा कमी असायचं कारण काय? 2.5 कोटी. आता त्याच्या पुढे जाऊ. आता तुम्ही ही केस जिंकल्यानंतर याच्या पुढे काय होऊ शकतं? याच्या पुढचं जे ऑप्शन्स आहेत ना ते असं आहे की तुम्हाला शिडको 22% सोडून जागा खरेदी करणार नाही असा 12,247 त्यांचा बोर्ड रिझर्वेशन म्हणजे शिडकोनं असं बोर्ड रिझर्वेशन केलेलं आहे की आम्ही 22% सोडून लारमध्ये जमीन घेऊ शकत नाही. मग जर लारमध्ये ते घेऊ शकत नसतील तर तुम्ही कोर्टामध्ये जिंकलेलं आहे त्याच्या किती तुम्ही अपील केलं तरी ते घेणार नाही. आता लारमध्ये ते घेणार नाही तर तुमच्याकडे काय ऑप्शन्स आहेत? लारमध्ये घेणार नाही तर तुमच्याकडे एक ऑप्शन आहे. एक जर त्यांनी लारमध्ये तरी सुद्धा जर त्यांनी लारमध्ये घेतलं
तर लाडमध्ये घेताना त्यांना बाजाराच्या किमतीच्या 4 पट किंमत द्यावी लागेल, किंवा जर शहर म्हटलं तर मी म्हटलं तसं त्यांच्या टेंडर प्लॉटशी रिलेटेड द्यावी. बाजाराच्या 4 पट किंमत जर तुम्हाला ग्रामीण भागात पकडलं तर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे आता 11 ते 12 लाखापासून 14 लाख रुपयांची 5.5% प्लॉट मिळतात म्हणून जमिनीचे व्यवहार चालू आहेत. ही सगळी लोक जे आहेत हे व्यवहार कॅश चेक मध्ये करून 2,70,000 रुपये गुंठ्याच्या भावाने त्याचं रजिस्ट्रेशन करतात आणि ऍक्च्युअल खरेदी विक्रीचा व्यवहार 12 ते 14 लाखामध्ये. आता 12 ते 14 लाख ही मार्केट व्हॅल्यू आहे ऍक्च्युअली, पण त्या प्रकारचे व्यवहार तुम्हाला दाखवायला नाही म्हणून ते 2,70,000च्या 4 पटचा मोबदला दिला जातो. हा चुकीचा आहे. तो इस्टॅब्लिश करण्यासाठी एक स्टेप्स तुम्हाला अशी घ्यायला लागेल की तुम्हाला पेपरमध्ये ऍड देता येईल की बाबा आमच्याकडची जर कोणाची जागा असेल तर ते आम्ही 12 लाख रुपये किमतीने खरेदी करायला तयार आहे आणि तुम्ही आमच्याला आणता. जर 12 लाख किमतीनं तुम्ही जागा खरेदी करायला मागणी करत असताना तुमच्याकडे न आणून देता जर एखाद्या शेतकऱ्याची जागा 12 लाखांनी घेतली किंवा 14 लाखांनी घेतली आणि त्याचं रजिस्ट्रेशन 2,70,000 केलं तर तुम्हाला कलेक्टरला सांगता येईल की आम्ही जाहीर आवाहन केलेलं होतं, आम्ही 12 लाख किमतीने घ्यायला तयार होतो आणि असं असताना जर 2,70,000 झालेलं आहे तर तो फ्रॉड आहे, त्याची एन्क्वायरी करा. जर आम्ही 12 लाखांनी घ्यायला तयार असताना आम्हाला जमीन मिळत नाही आणि 2,70,000 विक्री होते समथिंग इज म्हणजे कलेक्टर म्हणजे बोलवून आपल्याला हे 3 वर्षाची किंमत आणि अशी जी फसवणूक करतात तर त्यासाठी आपल्याला केस बनवायला बरोबर. आता तुम्ही विचार करा की 12,70,000 ही मार्केट किंमत आहे, म्हणजे 4 पट तुम्हाला मोबदला देणं अपेक्षित आहे आणि त्या 4 पट मोबदला देऊन त्याच्यानंतर त्या 4 पट मोबदल्यापैकी तुम्हाला 80% मोबदला घ्यायचे आणि 20% त्या जागेसाठी राखून ठेवा. 20% निव्वळ भूखंड तुम्हाला मिळेल आणि त्याच्यानंतरची डेव्हलपमेंट कॉस्ट तुम्हाला देईल. जर तुम्हाला 12 लाखाप्रमाणे 88 लाख 44 लाख रुपये गुंठ्याला मिळाले तरच तुम्ही त्या डेव्हलपमेंटचा खर्च भागवू शकता. तुम्हाला मित्रांनो उदाहरण सांगतो की आता बामणडोंगरीमधले लोकांचं 2013 नंतरचं ऍप्लिकेशन केलं आणि त्यांना 57,000 रुपये गुंठ्याचा भाव दिला आणि ती लोक कोर्टात गेली. त्यांनी कोर्टात गेल्यानंतर त्यांना आम्हाला 20% भूखंड मिळायला पाहिजे म्हणून आणि त्यानंतर 20% भूखंड जो आहे तो त्यासाठी त्यांना फाईट करतो, कोर्टाचा त्यांच्या बाजूला दिला. आता तिथं 20% जर भूखंड त्यांना दिले, समजा असं की समजतो की त्यांनी 100 गुंठे जागा घेतली, त्यांना 57 लाख रुपये दिले आणि त्यांना ते 20 गुंठे जागा दिली. तर ह्या 20 गुंठे जागेसाठी सिडकोनं तुम्हाला साधारणतः एक 5,70,000 रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, काही वॉटर रिसोर्सेस चार्जेस आहेत आणि ट्रान्सफर चार्जेस असे म्हणून टोटल एक 10 लाख गुंठ्याला तुम्हाला भरायला. म्हणजे त्या शेतकऱ्यांना त्या 20 गुंठे जागेसाठी हे 2 कोटी रुपये भरायला येते आणि त्यांना कॉम्पेन्सेशन दिलेले 57 लाख. म्हणजे असं का झालं? कारण हे जागेची किंमत खरी पकडली. ती जर उलव्यामधल्या जे प्लॉट अगदी 2013-14 मध्ये सुद्धा 50 लाख रुपये प्लॉटची किंमत होती. मग त्या 50 लाख किमतीच्या जर 7% पकडलं असतं तर ते 30 लाख रुपये झालं असतं आणि 30 लाखाच्या त्यांना डबल मिळाले असते. 60 लाख रुपये गुंठ्याला त्यांना किंमत मिळाली असती तर त्यातले ते 60 लाख गुंठ्याप्रमाणे त्यांना जे मिळणारे पैसे त्या पैशामध्ये ते हे 10 कोटी रुपये 20 कोटी रुपये ते लोक भरू शकले असते. सॉरी 2 कोटी रुपये भरू शकले असते 20 गुंठ्याला 10 लाख रुपये. तर हे जे आहे हा जमिनीची कॉस्ट हा जो गोंधळ गव्हर्नमेंटनं मानलेला आहे त्याच्यामुळे आपण जरी त्याची 4 पट किंमत मागितली तरी ती आपल्याला योग्य होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जमिनीची किंमत पहिल्यांदा इस्टॅब्लिश करायला लागेल. त्याच्यानंतर जर 2013 मध्ये यांनी जमीन घेतलीच नाही तर काय होऊ शकतं? मित्रांनो अशी आपल्याकडे UDCPR आले. कमीत कमी 50 एकर क्षेत्र असलेले जर शेतकरी एकत्र आला तर तुमच्या जमिनीच्या रिझर्वेशनचा विषय नाही. म्हणजे आतापर्यंत गेले 50 वर्ष शिडकोनं जे शेतकरी आपल्याला जमीन देणार नाही त्यांच्या जमिनीवरती RPZचं रिझर्वेशन टाकलं, रिझर्व्ह पार्कचं, आणि ते शेतकरी काहीच करू शकतात. आता UDCPR आल्यानंतर तुमच्या जमिनीच्या वरती काही रिझर्वेशन जरी असलं, वर्स्ट मधलं वर्स्ट रिझर्वेशन जरी गार्डनचं ग्रीनरीच असलं तरी सुद्धा तुम्हाला ती जी जागा आहे ती 50 एकर जागा घेऊन गेल्यानंतर तुम्हाला त्याची प्लॅनिंग करायची मुंबई आणि त्याची परवानगी शिडकोला घेणं बंधनकारक आहे. त्या 50 एकर जागेपैकी 10% तुम्हाला ओपन स्पेस सोडायचे, राहिलेले 15% गार्डन आणि 15% सोशल फॅसिलिटीचे प्लॉट असं सोडल्यानंतर 60% जागा ही तुमची भूखंड म्हणून तुमच्या शिल्लक आहे आणि त्या तुमच्या 60% जागेवरती तुम्हाला 1.5 एकर्स आहेत
मिळेल. आता अशा प्रकारे 60% जागा तुम्हाला मिळण्याची प्रोव्हिजन आहे. पुण्यामध्ये PMRDAच्या एरियामध्ये इथं ना टिपिकली या एरियामध्येच असं होतं की गव्हर्नमेंट एखादा मोठा प्रोजेक्ट आल्यानंतर आपण इथल्या लोकांच्या वरती डेव्हलपमेंटमध्ये फार मोठे उपकार करतो असं सांगून इथल्या लोकांनी आपल्याला फुकट जमीन द्यायला पाहिजे असं गणित मांडलं. मित्रांनो, पुण्यामध्ये पुण्याचा जो रिंग रोड होतो तो 38,000 कोटी. पुण्याचा रिंग रोड 38,000 कोटीचा जो आहे तो पुणे महानगरपालिका बांधत नाही. तो प्रोजेक्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांच्या पैशाने बांधतो. मग त्या 38,000 किलोमीटरचा पुणे रिंग रोडचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड PMRDAच्या एरियामध्ये जसं इकडे MMRDA आहे तसं तिकडे PMRDA. त्या PMRDAच्या एरियामध्ये त्यांनी 17 TP स्कीम जसे आपल्या नैनामध्ये सँक्शन केले तसं सँक्शन केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये MRTP ऍक्टमध्ये जसं ते 126 मध्ये जागा घेऊ शकतात ना तसं MRTP ऍक्टमध्ये 64G1 मध्ये अशी प्रोव्हिजन आहे की तुम्हाला ज्यावेळेला अशी लोकांची जमीन विलिंगली घ्यायची असेल त्यावेळेला त्यांना 50% पेक्षा कमी जागा ऑफर नाही करायची. PMRDA मध्ये शेतकऱ्यांची जमीन घेतात आणि त्याच्यासाठी ते 100 गुंठे जागा घेतली तर त्यांना 50 गुंठे ही डेव्हलपमेंट जागा परत देतात आणि त्या डेव्हलपमेंटचे चार्जेस फक्त 1 रुपये घेतले जातात. या ज्या स्कीम मी म्हणतो ह्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आजच्या डेटला सँक्शन केलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पुण्याच्या एरियामध्ये तिथल्या शेतकऱ्यांची जागा घेताना त्यांना 50% जागा मालकी हक्काची परत देतं आणि ती 2.5 FS आहे. आता या पद्धतीनं 64G1 मध्ये प्रोव्हिजन असताना जसं इथं 22.5% मध्ये फसवतात तसंच आपल्या नैनामधल्या लोकांना सांगितलं की आम्ही तुम्हाला देण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून आम्हाला सरेंडर करा. आणि दुसऱ्या लोकांनी सरेंडर केले की आम्हाला 40% जागा बंद झाली आणि मग त्याच्यानंतर ते इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे देणार होते ते त्यांनी फाईट करून आता 0.5% नाही. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला तुमच्या जागेला प्लॅन करता येईल आणि प्लॅन केलेली जी जागा आहे ती तुम्हाला 50% ॲट एनी कॉस्ट मिळेल. म्हणजे 1 रुपये इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस पे करून तुम्हाला 50% जागा मिळेल. तुम्ही इमॅजिन करा की तुमच्या ते जांभूळवाडा आणि ते चिरले त्या ठिकाणी तुमच्याकडे जर 50% जागा म्हणजे 50% प्लॉट असेल 5 FS आणि 1 रुपये इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस वरती असं जर असेल तर त्यापेक्षा बेस्ट काय असू शकतं. हे देणं सिडकोला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला क्रमप्राप्त आहे अशा प्रकारचं त्यांनी प्रोव्हिजन पुण्यामध्ये दिलेले आहे. म्हणजे कायद्यामध्येच नाही जगापेक्षा वेगळं आपण एक्सपेक्ट करतो अजिबात नाही. म्हणजे ही सेट सिस्टम आहे. फक्त इथल्या शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही काय चुकीचा समजून घेऊ नका पण इथल्या शेतकऱ्यांना इमिजिएट पैसे पाहिजे आणि त्यांचे हक्क आहेत ना त्यासाठी अशा निरंतर फाईट द्यायचं जे इन्स्टिंक्ट आहे ते थोडं कमी पडतंय. त्याच्यामुळं हे गव्हर्नमेंटचं फावते. आता तुम्ही म्हटलं की ज्या पद्धतीनं आता हे तुमचं लॉजिस्टिक पार्क आहे किंवा आमच्या तिथल्या पण 70 एकर जागेसाठी त्यांनी असाच प्रयत्न केला की त्यांनी नवीन प्रोजेक्ट घ्यायचा ना तर त्याच्यासाठी शिडकोमध्ये ते बिल्डरला बोलवून सांगतील की तुम्ही जागा ॲप्लिकेशन करा. बिल्डर त्यांचे एजंट सोडतील. काही शिडकोतले ऑफिसर लोक एजंटांना सांगतील की तुम्ही ते जागा शोधा आणि बिल्डरना द्या. बरोबर आहे. ही एक सायकल आहे. आता ते सायकल आपले ब्रेन त्यांना आपल्या हातात आहे का नाही आपण तिकडे जायची पण गरज आहे. सर समराईज करा ना म्हणजे आता आपल्याला नेमकं काय करायचं जरा लोक डोक्यावरून जायला जड झाले ते शब्द. आता तुम्ही त्यांचे प्रश्न घेऊन आपण विचारू. त्यांचे प्रश्न घेऊया. त्यांचा जो प्रश्न आहे ना प्राधिकरणाच्या संदर्भात जर आपण एखादा निर्णय घेतला त्याच्या पद्धतीने आरक्षण दिलं पण हे आरक्षण त्यांनी सफारी केलं तसं काहीच करू देणार. ज्या वेळेला GDCR होता 2 डिसेंबर 2020च्या अगोदर GDCR होता आणि त्या GDCR मध्ये भरपूर काही अथॉरिटी होत्या. सिडकोच्या प्लॅनिंग अथॉरिटीने MD तो GDCR इतिहास जमा MRTP ऍक्टमध्ये संशोधन झालं आणि त्याच्यानंतर डिसेंबर 2020ला UDCPR लागू झाला आणि त्या UDCPR सिडकोला सुद्धा लागू झाला. आता सिडकोला UDCPR लागू झाल्यानंतर त्या UDCPR मध्ये काही लिहिलेलं आहे त्याच्यात एकही अक्षराचा इकडचा तिकडे अर्थ लावायचा अधिकार सिडकोच्या MDना नाही. सिडकोच्या डायरेक्टर बोर्डला आहे. सिडको UD मिनिस्ट्रीला आहे आणि UD मिनिस्ट्रीला त्याच्यामध्ये काय बदल करत असेल तर त्याचा इफेक्ट अख्ख्या महाराष्ट्राला द्यावा. त्यामुळं त्या डिसेंबर 2020च्या UDCPR प्रमाणे तुमची जी जागा आहे त्या तुमच्या जागेवरती अशा प्रकारचं कुठलेही आरक्षण टाकायचे अधिकार नाही. मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे
सेक्शन 64 जीवन हा पूर्वी जो आहे, पूर्वी ज्याप्रमाणे एखाद्या शहराचं आरक्षण होताना तिथले लोक, काही लोकांच्या याच्यावरती स्पेसिफिक शाळेचं आरक्षण टाकायचे, काही ठिकाणी अजून काहीतरी रिझर्वेशन टाकायचे, सोशल रिझर्वेशन, त्या प्रकारच्या रिझर्वेशन मुळे एका स्पेसिफिक शेतकऱ्याला कुणाचा ते फायदा होतो, ते काढून कायद्यानुसार केलेले जे आता प्रत्येक माणसाला कमीत कमी 50% त्याची जागा डेव्हलपमेंट मिळायला पाहिजे आणि राहिलेल्या 50% मध्ये सगळ्यांनी मिळून त्या अम्युनिटी डेव्हलप करायला. प्रश्न असा आहे, तुम्ही आता बोलताना म्हणाला की शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लागलाय 2013चा कायद्याने, सिडको घेईलच का किंवा 2013चा कायदा लागू करेलच का? कारण 60-70% जमीन ही लॉजिस्टिक पार्कची सगळ्या पुढाऱ्यांनी आणि दलालांनी विकत घेऊन त्याचे प्लॉट्स घेतलेले आहेत. जर सिडकोला जर आवश्यकता नसेल ते 10-12 शेतकऱ्यांची जमीन घेणार नाही किंवा घेईल, याचं काय उत्तर आहे? हे बघा सर, सिडकोनं जागा नाही घेतली तर सिडको तुमची जागा घेऊन जे करणार होतं त्याच्यापेक्षा 10 टाइम्स तुम्हाला प्रॉफिट मिळेल. सिडकोनं जर जागा नाही घेतली तर तुमच्या जागेवरती तुम्हाला काहीच करू द्यायचं नाही, हे ऑप्शन सिडकोकडे अवेलेबल नाही. सिडकोला 2013 प्रमाणे मार्केटच्या पद्धतीने पैसे देऊन तुमची जागा घ्यावी लागेल. ती जर घ्यायची नसेल तर तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही सिडकोकडे जाऊ शकता की आमची 50 एकर जागा आहे, त्याच्यामध्ये आम्हाला प्लॉटिंग आम्ही करतो, त्याचं प्लॅन तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि त्या प्लॉटिंग प्रमाणे तुम्ही 50-100 एकरचे लोक तुम्ही प्रपोर्शनेटली त्याचा प्लॉट घेऊ शकता. आता घेतलेलं नाही का जागा त्यांची, घेणार आहे का घेतली? तुम्ही म्हणताय ना त्याच्यासाठी काय स्केलमध्ये जमीन असावी लागेल? 50 एकर म्हटलं नाही. हा, 50 एकर जमीन त्या शेतकऱ्याची असली आहे पाहिजे ना, 50 एकर हे कसं आहे, असं आहे की 50 एकर जागा ना की त्यांच्या एरियामध्ये होणं ती सलग असावी लागते की सलग असावी लागते? कसं आहे बघा साहेब, जागा 50 एकर सलग असायला पाहिजे ही गरज आहे काय, पण असं आहे की आता ज्यांचं ऍक्विजिशन केलेलं आहे ते सिडकोनं पॉकेट्समध्ये केलेलं आहे, बरोबर आहे? त्यांनी पॉकेट्समध्ये केलेले, त्यांच्या जागेची कंटिन्युटी पाहिजे असेल काय करणार आहे की सिडको पॉकेटमधल्या घेतलेल्या जागेचं एक प्लॅनिंग करणार आहे काय. ते तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे, सिडको ॲज अ लँड ओनर वेगळी एंटिटी आहे आणि सिडको ॲज अ प्लॅनिंग एक्सपर्ट वेगळी एंटिटी. आपल्या डोक्यात असं बसलं की सिडकोकडे सगळे अधिकारी, असं काय नाही. मी आता जसं म्हणतो की जसं तुमचे घेतलेल्या शेतकऱ्यांची जागा ही सिडकोच्या लँड डिपार्टमेंटकडे, ते सिडकोचे लँड डिपार्टमेंट ज्यावेळेला सिडकोच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटकडे जाईल त्यावेळेला त्यांना त्यांचं प्रपोजलचं लेआउट सबमिट करेल. ते ज्यावेळेला लेआउट सबमिट करेल त्यावेळेला तुमची जे पॉकेट्स आहेत ती त्यांना अडथळा देईल. म्हणजे एखाद्या पॉकेटमधून जर रोड जाणार आहे आणि ते पॉकेट तुम्ही दिले नाही तर तुम्ही काय म्हणताय ते त्याला ऐकणार. तर त्या केसमध्ये तुम्ही काय म्हणणार की आम्ही तुम्हाला स्कोप देतो, आमची अशीच पॉकेटमधली जागा आहे ते आम्हाला एकत्र करू. मी आता नसेल ह्याच्यामध्ये आमच्या कुंडेवाडमध्ये 74 एकर जागा आहे, 50 शेतकरी आहेत. तर 50 शेतकऱ्यामध्ये अगदी प्रशांत शेठ पासून ते जयम म्हात्रे सगळे लोक आहेत. तर मी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्यावर बोललो, शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण तुम्ही म्हणते त्या पद्धतीने जाईल. त्यामुळं शेतकऱ्यांनी जमीन द्यायला अपोज केला. त्याच्यानंतर त्यांनी एका शेतकऱ्याच्या घरी जाऊन प्रयत्न केला, त्यांना बोलवून देऊन प्रयत्न केला. मला बोलवून त्यांनी सगळ्या प्रकारच्या ऑफर दिल्या की तुला पाहिजे तिथं भूखंड देतो, तुझ्या ऑफिसमध्ये आणून देतो, टेंडर देतो, काय तुझं काय कॉम्पेन्सेशन आहे ते देतो. म्हणून ठीक आहे. हे जे आहे ना हे मी कशाच्या बदल्यात करायचं की शेतकऱ्यांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवलाय तो मी तुम्हाला विकायचा, बरोबर ते मला करायचं. मग त्याच्यानंतर त्यांनी MMRDA आणि PMRDA तुलना करून सांगितलं तिकडे वेगळा नियम आहे, तिकडचा नियम इथे लागू शकतो सर. मी तेच म्हणतो PMRDA मध्ये सुद्धा UDCPR आहे, MMRDA मध्ये सुद्धा UDCPR आहे, सिडको मध्ये सुद्धा UDCPR आहे. ते अक्रॉस द लाईन सेम ते दिलं जात नाही. यासाठी काय करावं लागेल? हे बघ ते आता बघा, तुम्ही लारच्या कायद्याच्या अगेन्स्ट केस लढला आणि जिंकला असं तुम्ही म्हणतो. मी असं म्हणतो की लारच्या कायद्याच्या अगेन्स्ट केस करायला जायचीच गरज. मी आमच्या कुंडेवालच्या जमिनीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की ते असे 22.5% घेऊन आले. आम्ही म्हटलं की आम्ही तुम्हाला ह्याच्यात द्यायचे नाही, बरोबर. आणि तुम्हाला जर लारमध्ये घ्यायचं असेल ते पण लेटर दिलं. लारमध्ये घ्यायचं असेल तर आमच्या बाजूला 1,45,00,000 विकले. त्याच्यात
60% आम्हाला तुम्ही किंमत द्यायची आहे. आणि आमचं FSI 5 आहे ही त्याची किंमत. आता त्यांना माहिती आहे की मी FSI 5 म्हणतो ते कागदावरती आहे, त्यांना ते डिनाय करू शकत नाही, बरोबर आहे. त्यांनी बाजूला जी जमीन दिली ती बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये ते तिकडे नोटीस देत नाही, ती त्यांना अधिकारच नाही नोटीस द्यायचा. 22% नोटीस द्यायचा त्यांना अधिकार कोणी दिला? महाराष्ट्र गव्हर्नमेंट. एक लक्षात घ्या की लार हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सुद्धा लार पेक्षा जास्त द्यायचं असेल तरच अधिकार आहे, लार पेक्षा कमी द्यायचा अधिकार नाही. मी तर असं म्हणतो की 22.5% स्कीमसाठी सिडको आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटवरती फौजदारी केस करायला पाहिजे. की कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन असताना तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केली, तुम्ही प्रूव्ह करून दाखवा. ते 4पट किंमत आणि 20% मालकी हक्काच्या भूखंडापेक्षा 15.75%चा भूखंड 10 लाख तुम्हाला डेव्हलपमेंट देऊन कसा काय जास्त आहे? बरोबर आहे. हे कसं आहे की आपण या गोष्टी इफेक्टिव्हली त्याच्यासमोर मांडायला कमी पडतो, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम. माझा एक प्रश्न तुम्हाला स्पेसिफिक आहे की म्हणजे माझ्याकडे पण आता बोर्ड एज्युकेशन असेल तुम्ही म्हणता UDCR मध्ये बोर्ड एज्युकेशन आहे सेट 50 एकर. मग आता हे जे ऑर्डर आलेली आहे त्या ऑर्डरला आणि लारला आणि 50%च्या त्या सिलिंगला तुम्ही कशा पद्धतीने हे बघा की जी तुमची ऑर्डर आलेली आहे ना, तुम्ही लारमध्ये रिलीफ मागितलं, लार कायदा जसा होता त्यामुळे त्याप्रमाणे तुम्हाला रिलीफ मिळणं मॅन्डेटरीच होतं, ती मिळाली तुम्हाला, बरोबर. आता सिडकोकडे एक ऑप्शन आहे की त्यांचं 22.5% ऑप्शन गेलं. तुम्ही कोर्टात गेल्यामुळे कोर्टाने सांगितले की 22% चुकीचं. आता लार आलं. आता लारमध्ये त्यानं 4पट तुम्हाला किंमत द्यायची आहे आणि तुम्हाला 20% भूखंड द्यायचं. त्या 4पट किमतीमध्ये तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला पहिला पर्याय सांगितलं की तुम्ही लेटेस्ट तुम्ही पेपरला ॲड द्यायला पाहिजे. ते ॲड दर 15 दिवसाला महिन्याला द्यायला पाहिजे की आम्ही 12 लाख रुपये गुंठा. काय पण लार हा कंपल्सरी पण नाही ना ते न्यायालयाने दिलेला. नाही. कोणाला हवं असेल तर घ्यावं असं कसं? नाही असं आहे साहेब, त्यांना आम्हाला नॅशनल प्रोजेक्ट आहे आणि आम्हाला पाहिजेच आहे असं म्हणायचा अधिकार आहे. लारमध्ये आपल्याला काय अधिकार आहे की मार्केटची किंमत निगोशिएट करायचा अधिकार. म्हणजे कसं आहे बघा की विरार आणि कॉरिडॉरसाठी माझी जमीन गेली तर मला तिथे नाही म्हणायचा अधिकार, मी दिली. बाकीच्या शेतकऱ्यांनी काय केले की त्यांनी 5पट मोबदला घेतला आणि 5पट मोबदला घेतल्यामुळे त्याची खरेदी विक्री त्यांना कोर्टात द्यायचा अधिकार. मी असं केलं की मी 4पटच मोबदला घेतला आणि मी त्यांना लेटर दिलं की हा तुमचा मोबदला आहे, हा मला मान्य नाही, मला कोर्टात द्यायचा मार्ग ओपन आहे आणि मला 20% भूखंड तुम्ही देणं अपेक्षित आहे ते तुम्ही द्याल. आता काय होते की लँड ॲक्विजिशन मध्ये तुम्ही बाकी सगळं समृद्धी मार्गापासून सगळीकडे बघितलं असेल तर सगळीकडं लारमध्ये ती लोक 5पट मोबदला देतात आणि डायरेक्ट खरेदी करतात आणि खरेदी खत केल्यानंतर तुम्हाला वाढीव मोबदला मिळायचे सगळे दरवाजे बंद होतात. ज्यावेळेस तुम्ही 4पट मोबदला घेता त्यावेळेस तुम्हाला कोर्टात जाऊन अजून मोबदला घेणं फ्री आहे आणि त्याच्यानंतर 20% भूखंड घेतला तर तो जो काही समृद्धी मार्ग किंवा अजून कुठले वसई कॉरिडॉर होते तर त्याला लागून त्यांनी असे छोटे टाउनशिप करणं अपेक्षित आहे. थोडं थांबव. 4पट आपण घेतलं, 4पट देणार आपल्याकडून लिहून घेणार ना? नाही सर, असं आहे 4पट कोण देणार आपल्याला? ऐका ना, 4पट गव्हर्नमेंटने घेतलं तर ते 4पट मोबदला जो आहे ना तो लारच्या खाली, म्हणजे ऍक्विजिशन लार खाली करणार असतील तर 4पट देतील आणि गव्हर्नमेंट आजच्या घडीला लारचा उपयोग. लारमध्ये 2 प्रोव्हिजन आहेत. लारमध्ये 2 प्रोव्हिजन आहेत. एक असं आहे की तुम्ही 5पट मोबदला जर घेतला काय, ज्यावेळेस गव्हर्नमेंट असं म्हणते की तुम्हाला 4पट मोबदले आणि तुम्ही एवढ्या दिवसाच्या आत स्वतःहून येऊन आम्हाला कन्सेंट दिलं त्यामुळे तुम्हाला 5पट. पण असं कुठे ऐकलेलं नाही तुम्ही म्हणता 4पट नाही 4पट मोबदला आम्ही तुमच्याकडे आम्हाला घेणार आणि तुमची जमीन घेणार असं कुठेही आलेलं नाही, वाचलेलं नाही. सर असं आहे की 4पट असं येत नाही. मगाशी साहेबांनी सांगितलं तसं त्यांना 1पट आणि सॉलिटेरियम मला कल्पना आहे, मी वाचलेलं आहे ते. मला फक्त तुम्ही जे म्हणालात ना ते फक्त म्हणायचं की 4पट देणार आणि मग आपल्याला कोर्टात जाऊन आपल्याला 20% मागायची आपल्याला मुभा आहे तर असं नाही. 20% नाही, 4पट मोबदला घेतल्यानंतर त्या 4पट मोबदल्याची किंमत ठरवलेली आहे. त्या किमतीला चॅलेंज करायचं मला एकच आपण जे म्हणालात की मी असं केलं, मी 4पट घेतलं आणि मी पत्र दिलं आणि मी कोर्टामध्ये 20%साठी असा हा प्रकार कुठे घडला तेवढं फक्त हा माझ्या बरोबर घडलेला नाही. कुठे कुंडेवाल. आणि तुम्ही कोणाकडून 4पट घेतले? मेट्रो सेंटर. मेट्रो सेंटरने तुम्हाला 4पट दिले? कुंडेवालला माझी
87 स्क्वेअर मीटर प्रिसाइजली एवढी जागा गेली ती माझ्या जागेला कट करून जाते आणि माझ्या जागेला 70 मीटरचं फ्रंटेज आहे. त्या 87 स्क्वेअर मीटरसाठी मी जर तिथे 4 लाख गुंठ्याचा भाव होता तर तिथं 20 लाख त्यांनी मला ऑफर केलेलं आहे. मी मला 20 लाख नाही पाहिजे, मला 4 पटच पैसे. मी त्यांना लेटर दिलेलं होतं. पहिल्यांदा त्यांनी मला त्यावेळी मी त्यांना सांगितलं की बाजूला पुष्पकनगरमध्ये 75 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे शिडकोन प्लॉट विकलेले आहेत, तर तो भाव मला मिळाला. ज्यावेळेस दुसऱ्यांदा त्यांनी मला नोटीस पाठवली त्यावेळी मी सांगितलं की आता शिडकोचं असं टेंडर झालेलं आहे की त्याच्यामध्ये 1,47,000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1,47,00,000 गुंठ्या भावानं जमीन विकलेली, तो मला भाव. आता त्याच्यामध्ये ज्या लोकांनी जर मी 5 पट भाव घेतला असता, तुम्हाला 4 पट सध्या मिळालेलं नाही आहे. 4 पट जे आहे ना ते त्याची मला नोटीस आली, त्यांच्या पेमेंट आल्यानंतर मी ते उचलणार दिलेलं नाही, सगळं पेंडिंग आहे. पण ते प्रोसिजर ना बऱ्यापैकी झालेले आहे. काही लोकांना पेमेंट दिलेलं आहे. नाही, ओके ओके, मला तेवढंच म्हणायचं होतं की 4 पट घेतलं आणि 20ची मागणी केली असं कुठे ऐकलेलं नाही. ते जे आहे ना मी तुम्हाला आम्हाला ऑफर केलेलं दिल्याबद्दल ओके, आपण नंतर हे ठेवा, आपण प्रेस कॉन्फरन्स आहे ना, प्रेस कॉन्फरन्स बोलू नाही त्यांनी विचारलं आम्ही पत्रकार परिषदेचा मागचा उद्देश काय आपल्याला आम्ही पत्रकार परिषद आहे ना की तुमच्या बाबा तुम्ही प्रश्न विचारा, पत्रकारांना प्रश्न गावठी कल्पनेप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देते. पहिल्यांदा त्यांनी आरक्षण जे टाकलं होतं म्हणजे याचं 1970 साली त्यांनी आरक्षण टाकलेलं होतं, ग्रीन रोड टाकलेलं होतं. त्याच्यानंतर 1988 साली त्यांनी ते आरक्षण उठवलं. 1988 साली आरक्षण उठवल्यानंतर नंतर त्याची नोटीस आहे. आता जर आता आम्ही कोर्टात गेल्या तर पुन्हा जर ते बदलणार असतील, ग्रीन झोन टाकणार असतील तर ते मुद्दाम शेतकऱ्यांना निष्प्रभूत करायचे एक पुन्हा सोडून ते करणार असतील असा त्याचा अर्थ होतोय. आम्ही त्याच्याबरोबर कोर्टात आलेली आहे करा आणि त्यांना नमस्कार. याच्या अगोदर आपण जे काम त्यांनी केलेले आहे आता दुसऱ्या गव्हर्नमेंट पोहोचलेले एक 5 मिनिटाचा कार्यक्रम मी विनंती करेन. राजेश झालटे यांचा सत्कार ॲडव्होकेट विजय पाटील यांनी करते. प्रत्येक झाडके यांचा सत्कार सत्यवत असणार. आमच्या ग्रुप ग्रामचे सरपंच राहुल गांधी यांचा सत्कार मधुकर मंत्री आले के मधुकर मंत्री
सिव्हिल डिफेन्स वाले आहेत ना मोदी साहेब अच्छा पासवर्ड सगळं रामजी यांच्या सरकार संतोष पवार साहेब आम्हाला ज्या लोकांनी आणखीन काही लोक वगैरे मी नावं असल्याने त्यांचं मी केवळ टाकू म्हात्रे प्रकाश कदम ॲडव्होकेट डी के पाटील मुंबईकर सतीश ठाकूर नरेश परदेशी केळकिणी आणि कायद्याचे भुई यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचं सुद्धा मी इथं अभिनंदन करतो आणि आभारी त्याच्या संदर्भात आम्हाला सगळे मला किंवा प्रो क्रिटिकल आम्हाला वापरायला काही क्वेरीज असतात 2013च्या कायद्यामध्ये सगळ्या हे जे काही फायद्याचे आहेत संपर्क 2013 प्रमाणे 22% या दोघांमध्ये तफावत म्हणून 2013 ही फायद्याचा आहे. मुद्दा काय पहिली गोष्ट सिडको हे शासनाचा लुटण्याचा एक प्रकार आहे. म्हणजे 22% आता तुमची जर 1 हेक्टर जमीन जर घ्यायची तर 85% लँडला तुम्ही पैसे देत नाही. फक्त स्वेच्छेने जमीन शासनाला द्यायची आहे आणि तुम्हाला 22% डेव्हलप प्लॉटसाठी ते लँड देणार आहे. आता सिडको काय करतं त्याच्यामध्ये फक्त रोड आणि रस्ते गटारी करतं आणि ऑप्शनने प्रॉपर्टी विकते. आज या ठिकाणी तुम्ही एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. जर धुरणमध्ये की या शेतकरी जमीन चालली 10 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे जर भाव पकडला तर आज 10 गुंठ्याला 1 कोटी रुपये होतात, हेक्टरला 10 करोड रुपये होतात. 8.5 करोडची जमीन शासन फ्री मध्ये घेतात आणि यांना फक्त 22.5% म्हणजे 2.5 कोटीचा प्लॉट त्यांना देतात सिडकोने. आता नवीन भूसंपादन कायद्याच्या या तरतुदीनुसार शेतकऱ्यांना डीडी रेकनरच्या पैसे 100% मिळाले. 10 कोटी रुपये मिळणार, एक 10 लाखाचा हिशोब पकडला आणि त्याला गुणांक जर 4 पकडला तर 40 कोटीने पैसे मिळणार किंवा 2चा गुणांक पकडला डेव्हलपमेंट झोन मध्ये पकडला तर 20 कोटी रुपये मिळणार. म्हणजे आज त्यांना 16.5 कोटी रुपयाचं नुकसान या ठिकाणी शेतकरी सहन करणार होता आणि ही शासनाची पॉलिसी ही शेतकऱ्यासाठी अन्यायकारक होती. एका हेक्टरला आपण गुंठ्याप्रमाणे बोलतो. एका आला एक रेडी रेकनर जर किराया धरला इथे, आता इथे रेडी रेकनर काय तुमचं 6 ते 10 लाख रुपये ना. शासनाचा दर काय 6 लाख रुपये प्रति आर आहे ना. म्हणजे 6 कोटी रुपये हेक्टर भाव झाला ना. आता या शेतकऱ्यांना भूसंपादन कायद्याच्या तरतुदीने त्यांना 6 कोटीच्या प्रमाणामध्ये 4 पट कर हा त्यांचा आज फायदा आहे. आपण कोर्टामध्ये गेलो आणि आपल्याकडे सिडको ही नियोजन प्राधिकरण. हो बरोबर. समजा त्या जागेवर परत सिडकोने आरक्षण टाकलं तर एक दुसरी गोष्ट अशी आहे की जर त्या ठिकाणी आपल्याला समजा आपल्याला डेव्हलपमेंट करायचं असेल नियोजन प्राधिकरण म्हणून जो अधिकार सिडको आहे तो अधिकार बाधित धरून तो शेतकऱ्यांना थांबवू शकतो का? नाही. आता कसं आहे त्यांचं ऑलरेडी लॉजिस्टिक पार्कच्या कारणासाठी रिझर्वेशन आहे. आता लॉजिस्टिक पार्कचं रिझर्वेशन कमी करून त्यांनी नवी मुंबई केलं. लॉजिस्टिक पार्क काढून टाकला, नाही मुंबई केलं. त्याचं गॅरंटी त्यांनी नवी मुंबई केलं. त्यामुळे रिझर्वेशन असल्यामुळे शेतकऱ्याला पब्लिक पर्पज साठी लँड झाली. आता खाजगी नाही राहिली. त्यामुळे शेतकरी डेव्हलप नाही करू शकत. आता शासनालाच तुम्हाला पब्लिक पर्पज साठी जमीन द्यावं लागणार आहे. आता युडीसी काय सिडकोला पण लागू झाल्यामुळे जर सिडको जमीन घेणार नसेल किंवा लोक मध्यंतरी किमतीला सिडकोला जर मागत नसेल तर लोक परमिशनला जाऊ शकतात, परमिशन द्यावी लागेल. एक पॉलिसी शेतकऱ्यांमध्ये मिनिट्स तयार होतात की आता समृद्धीमध्ये 10% लँड त्यांना डेव्हलपमेंटला दिली, शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन पण दिली आणि 10% लँड पण दिली. पुरंदर एअरपोर्टला पण शेतकऱ्यांचा विरोध होता
त्याच्यामध्ये त्यांना 10% लँड डेव्हलपमेंट ही पॉलिसी मॅटर झाली. पॉलिसीमध्ये डिसिजन झालं ते 10% तुम्ही घ्या, 90% कॉम्पेन्सेशन पण घ्या, असं ड्युअल बेनिफिट त्यांना दिलेला आहे. तसं या ठिकाणी जेव्हा शेतकरी त्यांच्या संघर्ष कमिटी मार्फत जेव्हा जमिनी घेण्याचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळेस त्यांना बाजार भाव आणि प्लस 10% जमीन जर त्यांना शासन देत असेल तर ती पॉलिसी तुम्हाला करून घ्यावी लागेल. आता अशा प्रकारचे सिडकोमध्ये 2 एक्झाम्पल आहेत. एक जे आता पाडेघरला जे लॉजिस्टिक पार्क आहे, म्हणजे आपण असं म्हणतो की सिडकोच्या 95 गावामध्ये प्रायव्हेट कुणालाच डेव्हलपमेंट करायला दिली, बरोबर. हे 2 एक्झाम्पल आहेत. एक आहे पाडेघरमध्ये 100 एकरवरती ते लॉजिस्टिक पार्क झालं, ते प्रायव्हेट पार्क शासनाने सिडकोनं मंजूर. नंबर 2 करावे गाव जे आहे ते करावे गावाच्या TS चाणक्य शाळेच्या पाठीमागे एक 100 एकरचा छोटा लँड पास आहे. ते लँड पार्सल सिडकोनं डिनोटिफाय केलं आणि सिडको तिथं स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून काम करतं. आणि ते त्या लोकांची मालकी राहणार आहे, फक्त सिडकोकडे जाऊन त्यांना प्लॅन पासिंग करू. द मोमेंट जागा सिडकोला तुमची घ्यायची नाही तर UDCPR मध्ये असे प्रोव्हिजन आहे की ते तुमची जागा डिनोटिफाय होईल आणि डिनोटिफाय झाल्यानंतर सिडको ॲज अ प्लॅनिंग अथॉरिटी फक्त ऍक्ट होईल. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं तसं सिडको ॲज अ लँड ॲक्विजिशन बॉडी बाजूला होईल आणि सिडकोला जे दुसरे सेक्शन 44 खाली अधिकार दिलेले की परमिशन द्यायची ते ऍक्टिव्हेट. म्हणजे अशा प्रकारे ते कराव्याचं पण एक्झाम्पल आता झालेलं आहे. डिनोटिफाय म्हणजे काय? त्यासाठी 50 किंवा 100 एकर नाही, त्या 50 एकर आहे ना. तो 100 एकर मध्ये जो सिटी डेव्हलपमेंटचा प्लॅन झाला, एक एजन्सी आपण खासगी जमीन आपण ती नोटिफाय करून ती सिडकोला प्लॅनिंग अथॉरिटीला पासिंगला देतो आपण. पूर्वी ना सर GDCR मध्ये 100 एकरची अट होती, आता UDCPR मध्ये ती 50 एकर. लँड बँक कमी झाल्यामुळे त्यांनी कमी केलं. सर आता जो हायकोर्टाचा जो निकाल आहे तुम्ही लावलाय त्याचा इफेक्ट MMRDला पण होईल का? सगळ्यांना दिली. कारण की आतापर्यंत 40 वर्षापासून सिडकोच्या विरुद्ध असं जजमेंट झालं नाही. सिडको मनमानी पद्धतीने काम करत होते. त्यांच्या शासनाच्या गव्हर्नमेंटच्या GR मध्ये किंवा पब्लिक पॉलिसीच्या निमित्ताने ते स्वतःच्या मर्जीने काम करायचे. आता या भागामध्ये शेतकरी बरेच आंदोलन केले, मोर्चे काढले, सगळं केलं, पण शासनाने कधी शेतकऱ्यांना सोबत घेऊन नवीन ऍक्टचं इम्प्लिमेंट करण्यासाठी पॉलिसीने डिमांड केली ना. प्रत्येक वेळा विरोध मोडून काढला. आणि म्हणजे हायकोर्टात पण त्यांनी मोठे मोठे लॉयर्स उभे केले, पण त्यांनी म्हटले की रेडी रेकनर जर कमी असेल तर त्याला कसं त्यांनी दाखवलेल्या रेडी रेकनर कमी आहे. कायद्यामध्ये रेडी रेकनरने पैसे द्या अशी कायद्यात तरतूद नाही. कायद्यामध्ये बाजारभावाने पैसे द्या अशी तरतूद आहे. तर आता तुम्ही बाजारभावाने काय खाद्य नोंदवता? काय शेतकरी कसं आहे, स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी रेडी रेकनरने नोंदवतो, परंतु त्या भागामध्ये जर 20-25% जास्त बाजारभावाने जर खर्च विक्री व्यवहार झाले असतील तर आपण बाजारभावाने शासनाने पैसे द्यायला पाहिजे असं कायद्याला अभिप्रेत आहे. आणि तसा कायदा पण नव्हतो. तर याच्यामध्ये रेडी रेकनरचा रेट जो आहे तो गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये दर वर्षाने मार्केट रेट बघून एकंदरीत जे काही व्यवहार झाले ते बघून जो वाढायला पाहिजे होता तो मात्र शासनाकडून अतिशय हेतुपुरस्सर ते रेडी रेकनरचा रेट हा वाढले नाही 8 ते 10 वर्षांमध्ये. आहे त्या स्थितीत ठेवलेला आहे अशी एकंदरीत माहिती. आमचं शासनाला मागच्या 288 आमदारांना राज्यपालांना निवेदनच आहे की A आणि B झोन सोडला, मेट्रो सिटी सोडली तर रेडी रेकनर हे इतके कमी आहेत की शेतकऱ्याची परिस्थिती, लँड बँक म्हणा किंवा ॲसेट्स म्हणा, त्याचं किंमतच ऑटोमॅटिक वाढली गेली पाहिजे असते. तर रेडी रेकनर हा बाजारभावापेक्षा 3 ते 4 पट तफावत आहे, तर ते वाढवलं पाहिजे शासनाने. वाढायला सर आता त्याच्यामध्ये IGR जे ऑफिस आहे ते त्याच्या कलेक्टर यांच्याकडे जॉईंट रजिस्टर त्यात तुमचं निवेदन घेत आहे की तुम्हाला त्या जमिनीच्या दराच्या बाबतीत काय म्हणणं. तुम्ही आता या भागातल्या लोकांनी त्यांची जागा गेली नाही त्या लोकांनी जाऊन ते तुम्ही त्यांना पत्र द्यायला पाहिजे आणि आमच्या जागेचा भाव आता एक 12 किंवा 14 लाखांना व्यवहार होत आहे असं त्यांनी इन्फॉर्म करायला पाहिजे. मी जसं मगाशी म्हटलं मी सर मगाशी असं ॲडवाईस केलं. आता असं होतं की या भागातल्या जमिनी 12 ते 14 लाख रुपये गुंठ्याने विकली जाते, पण त्याचं रजिस्ट्रेशन हे 2,70,000 म्हणतं रेडी रेकनरमध्ये. मी त्यांना असं म्हटलं की आपण पेपरमध्ये ॲड द्यायला पाहिजे की आम्ही 12 लाखाच्या भावानं जमीन घ्यायला तयार आहे आणि आपण पेपरमध्ये 12 लाखाच्या भावानं जमीन घ्यायला तयार असे ॲड दिल्यानंतर
जर कोणतरी 2,70,000 जर रजिस्ट्रेशन करत असेल तर ते एक प्रूफ होईल उद्या कोर्ट ऑफ लॉ. एक माणूस जाहीररित्या 12 लाखांना मागत असताना खरेदी करायला जर ते 2,70,000 होते तर ती दॅट इज नॉट रिअल कॉस्ट. त्या पद्धतीनं ऍक्च्युली आहे ती सत्य परिस्थिती तरी इस्टॅब्लिश करते. आमच्या आपल्याला मीडियाला ते म्हणणं आहे की रेडी रेकनर आणि बाजारभावामध्ये जे डिफरंट आहे त्याच्याने ब्लॅक मनी जनरेट होतो. आज शासनाला काय पाहिजे, ब्लॅक मनी कमी व्हायला पाहिजे. तर दुसऱ्या बाजूने शेतकऱ्याची जर 12 लाखांनी जर जमीन आज ॲसेट व्हॅल्यू झाली तर उद्या जर बँकेमध्ये जर त्याने जर 12 लाखाने जर मागणी केली तर 60% लोन मिळतं. त्याची ॲसेट वाढते जेणेकरून शासनाचा जीपीटी वाढतो. 12 लाखांनी जर जमीन आज रिअल मार्केट व्हॅल्यूने विकली तर आज मला 12 लाखांनी बँकेत कर्ज झालं तर मला 60% म्हणजे जवळपास 6-7 लाख रुपये गुंठ्याने कर्ज मिळतो किंवा माझी एक पत निर्माण होते 12 लाखांनी. आज काय 2,70,000 केली म्हणजे 7 गुंठे केली म्हणजे 1.25 लाखाने माझी किंमत निर्माण होते जमिनीची, पण ऍक्च्युली ती 12 लाख रुपये. हा जी तफावत आहे आमचं पूर्ण महाराष्ट्रासाठी शासनाला मागणी की तुम्ही रेडी रेकनरच्या दरापेक्षा या प्रत्यक्ष बाजारभावाने किमती वाढवा. आणि आज या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क जरी करायचा म्हटलं तर फॅक्टरी टाकताना तो काय करतो, खाजगी व्हॅल्यूअर मार्फत त्याची किंमत काढतो. रेडी रेकनर पेक्षा तो 12 लाखांनी किंमत काढतो आणि बँक 12 लाखांनी त्या कंपनीला कर्ज देतो की याची किंमत खाजगी अप्रोड व्हॅल्यूअरने 12 लाख किंमत काढली बा, तर अप्रोड व्हॅल्यूअरच्या किमतीच्या 60% तो कर्ज देतो. आणि शासनाकडे गेला तर ते म्हणतात रेडी रेकनर प्रमाणेच आम्ही पैसे देतो. ही प्रचंड तफावत आहे. नाही आता नाही केला आपण, असं आहे शेतकऱ्यांना खर्चाचा भुर्दंड पडेल म्हणून आपण केलं नाही. सिडको गेला तर सिडकोचे काय स्वतःचे पैसे नाही ते आमचेच पैसे. सिडको जाऊ शकते शेतकऱ्यांचा कॅबिनेट दाखल केला असता. एक सामूहिक निर्णय जर केला तर आपल्याला कसं आहे ही खर्चाची बाजू आहे. हे 19 लोकांनी ऍक्च्युली 8 गावाच्या लोकांनी अपील करायला पाहिजे, त्यांना साथ द्यायला पाहिजे. परंतु 19 लोक कोर्टात गेले आणि त्यांनीच खर्चाचा भार उचललेला आहे. त्यामुळे खर्चाचा प्रश्न निर्माण असल्यामुळे सुप्रीम कोर्टात जर जायचं असेल तर शेतकऱ्यांनी संघटितून गेलं आपण त्यात ऍडव्होकेट लावून कॅबिनेट पण करून बाजू मांडू. तर सुप्रीम कोर्टात जरी गेलेत ना तरी कायद्याच्या क्रॉस अगेन्स्ट आहे, कारण सुप्रीम कोर्टात शेतकऱ्याला रिलीफ मिळायचं बिलकुल शक्य नाही. पण बाजू मांडण्यासाठी आमच्या लोकांना कट करावं लागेल, जावं लागेल. त्यापेक्षा कॅबिनेट दाखल करून आपल्याला तुम्ही जर म्हणणं जे आहे तुम्ही जर त्या खर्चाची बाजू जर परमिशन दिली आणि केलं तर आपण सुप्रीम कोर्टात जिंकू देत नाही त्यांना. एक गोष्ट म्हणजे खरंच कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे की आपण ज्या आत्मीयतेने ही केस लढलात त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक करतो. कारण की खरंच अशा पद्धतीने वकिलांनी जर ती भूमिका घेतली, निश्चितच समाजामध्ये असे वकील आहेत आपल्यासारखे आणि म्हणून समाजातल्या शेतकऱ्यांना किंवा बाधितांना न्याय मिळतो. आपण ही बाजू मांडली आणि बऱ्याच वेळा काय होतं की पिटिशनची कॉपी सुद्धा पाहायला मिळत नाही, ते गोपनीय आहे, तुम्हाला आम्ही सगळं सांगू शकत नाही असं म्हटलं जातं आणि शेतकऱ्यांना काहीच कळत नाही, म्हणजे काय चाललंय तेही कळत नाही. माझं म्हणजे मी जे काही 10-15 वर्ष हायकोर्टमध्ये जाण्या वकिलांबरोबर संवाद आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळा अशा पद्धतीने कॉपी दाखवल्यानंतर त्या शेतकऱ्यांकडून किंवा त्या बाधितांकडून असे काही मुद्दे मिळतात की वकिलांना ते फार उपयुक्त ठरतात. जसं शेतकरी 2च्या बाबतीमध्ये आम्ही ज्यावेळेला सगळं पिटिशन जे आहे त्याच्यातलं 90% पॉईंट जे आहेत ते जे पाटील साहेब मात्र आम्ही बसूनच ते बनवून दिले होते. ते इनपुट देण्यासाठी ते वाचणं शेतकऱ्यांनी फार गरजेचं असतं आणि आपण अतिशय ट्रान्सपरन्सी ठेवली त्यामध्ये, त्याबद्दल विशेष करू. जसं तुम्ही सेन साहेब आहेत त्यांनी नैनाचं पिटिशन जे केलं ते चांगल्या पद्धतीने मला आपल्या पत्रकार म्हणून एक निश्चितच सांगायचं की याच्यामध्ये महत्वाची भूमिका जसं शेतकरी सिडको जसं कुठलीही भूमिका घेऊ शकतात तसं आपल्याकडून एक अपील व्हायला पाहिजे लोकप्रतिनिधी की आज जर 2013च्या कायद्यासाठी काही शेतकरी गेले आणि त्यांना न्याय मिळाला आणि तो न्याय या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यासाठी त्याच्यासाठी स्ट्रॉंग भूमिका ही सभागृहामध्ये लोकप्रतिनिधींनी मांडली पाहिजे की जे लोकप्रतिनिधी या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये घेऊ शकतात. जर शेतकऱ्यांचं किंवा या ठिकाणच्या जनतेचं नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी आहेत तर त्या लोकप्रतिनिधींनी 2013चा कायदा हा फायदेशीर आहे, त्याचे हक्क सगळे अबाधित राहत आहेत, त्याला कन्सेंट दिल्यानंतर कोणतेच अधिकार राहत नाहीत आणि कायद्याप्रमाणे सगळे अधिकार अबाधित राहून 22.5% पेक्षा अधिकचा मोबदला जागेसह किंमत मिळते आणि म्हणून हे लोकप्रतिनिधींनी चांगल्या पद्धतीने सभागृहात मांडण्याची आवश्यकता आहे.
कमी असतं तरी लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी आपण इथे बसलोच ना, इथे पुढाऱ्यांनी जमिनी घेतल्या आणि ते लोकांना हँडओव्हर मला काय म्हणायचं निगेटिव्ह कायदा नवीन आल्यानंतर सिडकोची किंवा नैनाची आवश्यकता का पडते, का म्हणून सिडकोची नैनाची आवश्यकता पडते? तर भूसमाजी प्रक्रिया कोण राबवतं? प्रांत राबवतं. काम कोण करतं? महसूलचा विभाग करतो. तलाठी, तहसीलदार तुमचे प्रांत पेमेंट करतात. पण सिडकोची भूमिका येते कुठे? सिडकोचे डेव्हलपर. भूसमाधान करण्याचं काम सिडकोचं नाहीये. सिडको एक डेव्हलपर एजन्सी आहे, विकासक येतो. त्यामुळे विकासाची शेतकऱ्यांमधली जी भूमिका आहे, शासन आणि महसूलची भूमिका आहे. तर हा जर कायदा 2013चा जर 13 पासून लागू झालेला होता, तर सिडकोला मध्ये टाकून सिडकोच्या माध्यमाने जमिनी घेण्याचा प्रश्न निर्माण झाला कुठे? हाच मूळ प्रश्न आहे ना. मूळ प्रश्न काय? सिडकोला का म्हणून सिडकोच्या कायद्याअंतर्गत तुम्ही नोटिसा जमा देताय? सिडको डेव्हलपर तो काय भूसंपादन करणारा नाहीये. भूसंपादन करण्याची कारवाई ही महसूल विभागाची आहे. आपण जे म्हणताय त्याप्रमाणे सगळ्या हो बरोबर आहे. अंधारात ठेवूनच करताय ना. अंधारात जे ठेवणं म्हणतोय ना, ते इथेपासून सुरू होत आहे की सिडको मध्ये 10 जे डायरेक्टर आहेत त्यामध्ये PSUD 1 PSUD 2 म्हणजे नगर विकास मंत्र्याचे दोन्ही प्रधान सचिव, MMRDA चे कमिशनर, JNPT चे कमिशनर, NMMC चे कमिशनर, सिडकोचे MD आणि त्यांना साथीला असलेले 3 JMD, म्हणजे असे 10 महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या प्रशासनातील हायेस्ट ऑफिसर हे लाल कायद्यानं मध्ये असलेली प्रोव्हिजन बाजूला ठेवून एक वेगळं काहीतरी 22% भूत समोर आणतात की ज्याला काही कायदेशीर बेस नाही आणि ते शेतकऱ्यांना सांगतात आणि शेतकऱ्यांना पटवून देतात आणि शेतकरी भोळे की एवढा मोठ्या IAS ऑफिसरने काहीतरी स्कीम आणली तर त्याला अक्कल असेल, त्याने आपलं काही भलं गुन्हे केलं असेल असं समजून ते स्वतःहून संमती देतात आणि आपल्या हाताने आपला हात तोडून देतात. आयोजक आहेत त्यांनी जो गरीबांना महामार करून दिले त्याची प्रामाणिक भूमिका चांगली शेतकऱ्याच्या बाबतीत. ते काय लाभार्थी नाही पण ते गाईड करणारे सामाजिक कार्यकर्ता आहे आणि तो सर्वांना घेऊन जातो म्हणून ती कुठं माझी असं की आता खरं म्हणजे मी अशा भागात चाललेलं आहे आजही मी सुरुवातीला 400 रुपये प्रति गुंठा दिला की तो त्याही वेळी जंगल पट्टा सुद्धा नव्हता ते सोडले तर आज 90% शेतकरी कुठल्याही प्रकारे काय तर कोर्टामार्फत वाढीव मोबदला 400 रुपये 700 रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे तो सुद्धा 90% लोकांनी पण नाही, तिथे अर्ध पण नाही. आणि जी आपली 12.5% म्हणजे वी आर नॉट गेटिंग ॲक्च्युअली 12.5% ॲडक्वेटली वी आर गेटिंग ओनली होण्याकडे आणि त्याच्यातनं सुद्धा चिटकोनी आम्ही ज्या 50-60 वर्षापूर्वी वाढीव मला ते सांगतो की आतापर्यंत 40 वर्ष सिडकोने लुटलं लोकांना. आता याच्या पुढे आपल्या जजमेंटमुळे लुटू शकत नाही आणि याच्या पुढचं कोणतं करायचं असेल, प्रोजेक्ट राबवायचा असेल तर त्यांना आता 22% कायद्याने शेतकऱ्याला बंधन लादता येणार नाही. याचिकेला निस्वार्थ भूमिकेतून याचिका चालवलेली आहे. नॉमिनल 1.5-2 लाखाच्या मध्ये ही याचिका केलेली आहे. फक्त जो ऍडव्होकेटचा खर्च म्हणजे लाखाचा खर्च आला अशी काय भरभरून कोणाकडे पैसे घेतलेले नाही. एक नामदारी पैसे एक लागले. ऍक्च्युली हा 274 हेक्टर जमिनीचा प्रश्न होता. हा 274 हेक्टर म्हणजे आज तुम्ही 6 लाख रुपये कोणते 6 कोटी हेक्टर कोणीला 274 काढले 300 कोटी 18,000 करोडचा बेनिफिट ह्या 19 शेतकऱ्यांनी तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने करून दिलेला आहे. अल्प
किमतीमध्ये वकिलांनी सुद्धा कुठली स्वार्थी भूमिका याच्यात ठेवलेली नाही. पैशाकडे न बघता शेतकऱ्यांच्या उदार भावनेकडे बघून काम केलेलं आहे. की सामाजिक दृष्टिकोन जो आहे तो विचारच करतात. मी जी काही सर्व्हिस सरकारने सुरुवात केलेली आहे ती गरीब शेतकऱ्यांच्या मजबूत शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन काही बिल्डर लोक आणि दलाल लोक यांनी ती कोणी खरेदी केली. तर आता हे शासनाचे प्रशासकीय भाग आहे. याच्यामध्ये तुम्हाला मला द्यायची नाही अशी भूमिका घेता येणार नाही. शासन तुम्हाला बाजारभावाने पैसे देतो. फक्त बाजारभाव क्रिएट तुम्ही कमी केलेला आहे, शासनाने नाही केलेला. नैना सारखी एक एजन्सी इथे येते ती घाबरवते. उदाहरण तुम्हाला घर बांधायचं आहे किंवा मला वेअर हाऊस बांधायचं आहे तर मला नैनाची परमिशन घेण्याची अशी काही गरज नाही ना. ही तुमची ट्रस्ट बनवून एक निर्माण केलेली संस्था आहे. खरं तर या सगळ्या संस्था बरखास्त करायला पाहिजे शासनाने. तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधी आंदोलनात या सगळ्या संस्था बरखास्त करण्याची मागणी करा. कारण की मी तुम्हाला पहिलेच उदाहरण दिलं, या एजन्सी आहे डेव्हलपमेंट एजन्सी, ही काय ऍक्विजिशन एजन्सी नाही. ऍक्वायरिंग महसूल आणि आपला भाग महसूल सब रजिस्टर्ड ऑफिस तलाठी प्रांत आणि महसूल आपला शेतकऱ्यांचा आपला संबंध आहे. या नैना सिडको या डेव्हलपमेंट एजन्सी यांचा आपला काही संबंध नाही. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जो महत्वाचा भाग होता, इथे उपस्थित असलेले सगळेच जमिनीच्या व्यवहारामध्ये अभ्यास करून आलेले आणि प्रत्येकाचं असं मत दिसलं रेडी रेकनर पासून सगळे. रेडी रेकनरच्या संदर्भामध्ये शेतकरी काय करतो, रजिस्टर फी वाचवण्यासाठी आहे की मी वरचे पैसे घेतो रेडी रेकनर करून. दुसरी महत्वाची गोष्ट आहे पॉलिसी आणि कायदा. हा एक महत्वाचा, मी बऱ्याच गोष्टी पॉलिसीच्या सगळ्या सांगितल्या, बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टीमधून इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाची एक महत्वाची जबाबदारी की या स्थानिक पातळीवरती राजकीय नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी आणि बिल्डर लोकांनी, विकासकांनी जे दलाल पेरलेले आहेत, या दलालामुळे आहे की नाही इथले लोक आहे ना संभ्रमावस्थेमध्ये शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांना नीट समजावून सांगणं आणि या सगळ्या गोष्टींच्या विरोधात यांनी सांगितल्याप्रमाणे कायदा बनवण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं ही सगळ्यात मोठी आपली जबाबदारी आहे. आणि या जबाबदारी आपण योग्य पद्धतीने पाळत नाही म्हणून सिडको कोणतीही गोष्ट घेऊन येईल. माझी ओळख जी झाली ना 60 वर्षाच्या 12.5% त्या करारामध्ये वाचलं 60 वर्षांत तुमच्या हातात काहीच नाही राहणार. आज मी अनेकांना भेटलो, एक सुद्धा इंटरेस्टेड नाही याच्यामध्ये. माझं हेच म्हणणं आहे की आपण इथं उपस्थित असलेले सगळे पत्रकार आहेत, बरेच जण वकील आहेत, आपण पण सगळेजण आहात इथे, आपण सगळे मिळून, कारण वाईटाची संख्या जरी असेल मोठी तरी चांगल्याची संख्या ज्यावेळेस समोर उभा राहते ना तर समाज तुमच्या सोबत येईल. आपण एकत्रितपणे उभा राहण्याचा प्रयत्न करूया. या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळेल. धन्यवाद. एकच यांचा मुद्दा जो आहे ना त्याला जोडून अतिशय एक वेळ शेतकऱ्यांकडे मागचा शेतकरी लागला आणि आहे, पण इथला जो एकंदरीत बहुसंख्य देशातून आलेला माणूस आहे त्यांनी फ्लॅट घेतले कर्ज काढून. उद्या 60 वर्षानंतर लीज संपल्यानंतर शेतकरी तर आमचं संपुष्टात येणार आहे, कारण आपण कोणच नसणार आहोत आणि बाहेरून घेतलेला माणूस त्याचं तर अस्तित्वच नसणार आहे. आणि त्यामुळे ही लीज हा प्रकार जो आहे तो मुद्दा सांगितला, त्या लीज वरती आपल्याला पत्रकार बंधू तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने यांच्या प्रश्नाला थोडं सजेशन देतो मी. सगळ्यांच्या वतीने काय मिळेल बघा मला. एक मिनिट, आपल्याला 2 पिढ्या मिळाल्या आमच्या. शासनाकडनं रेडी रेकनर वाढणार नाही, लोकप्रतिनिधीकडनं रेडी रेकनर वाढणार नाही, IGR कडनं रेडी रेकनर वाढणार नाही. मी तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना अशी विनंती करेन की शेतकरी आडगावचे शेतकरी आहे. तुम्ही गावामध्ये जसं सामायिक कार्यक्रमासाठी पैसे गोळा करतात, 12 लाख रुपये गुंठ्याची खरेदी नोंदवायला फक्त तुम्हाला 60% 60 ते 72,000 रुपये खर्च येतो. म्हणजे एका खरेदीला 72,000 रुपये खर्च येतो. किती खर्च येतो? 72,000 रुपये खर्च. आपण अशा प्रत्येक गावामध्ये 3-3, 4-4 जरी खरेद्या नोंदवल्या तर तुमचा बाजारभाव काय होईल? 12 लाख रुपये गुंठ्याचा तुमच्याकडे खरेदीगत निर्माण होईल, ऑटोमॅटिक खरेदीगत निर्माण होईल.
ते खरेदीकर निर्माण झाल्यात तर तुम्हाला ते पुरावे कामी प्रांताला म्हणा किंवा शासनात देतात की साहेब आमच्या गावामध्ये 12 लाख रुपयाचे गुंठ्याचे रेट आहे, तर 12×60 लाख रुपये गुंठ्याला तुम्हाला पैसे मिळू शकतील अशी भविष्याची तरतूद तुम्हालाच तुमच्या पैशाने भविष्य तुम्हाला स्वतःच निर्माण करायचं आहे. आपण शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला आला पाहिजे अशी अपेक्षा करतो. तुम्ही 4-5 खर्द्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही स्वतः निर्माण करा, पैसे गोळा करा आणि एकमेकांमध्ये व्यवहार आपसामध्ये जरी पलटवला तरी पण तुम्हाला खरेदी खताचा निर्माण होऊ शकतो. तर ही भूमिका तुम्ही जर घेतली तर तुम्हाला तुमचंच खरेदी खत राहील. तुझ्या कोणी पण तुमच्या दरवाजात आला तुम्हाला तुझी जमीन घ्यायची, हे 12 लाखाचं खरेदी खत आहे, मला 12 लाखाच्या भावाने आम्हाला पैसे पाहिजे. याच्यासाठी मग आपल्याला आंदोलन, संघर्ष आणि लोकप्रतिनिधी तुम्हाला मदत करते. अशी आमची एक अनुभवाची भूमिका आम्ही तुम्हाला सांगतो. राजाराम पाटील यायला पाहिजे तर तुम्ही 2 मुद्दे मांडले की आता जो मुद्दा चर्चेला आला की लोकप्रतिनिधी, मुळात लोकप्रतिनिधी मला कोणी म्हणत प्रश्न असा आहे की लोकप्रतिनिधी जर आपलं काम योग्य केलं असतं, योग्य कायदे निर्णय केला असतं तर लोकांना प्रोत्साहन करण्याची आवश्यकता वाटते. हा एक पहिला. दुसरा मुद्दा असा मला असं वाटते की एकंदरीत आपल्या विभागातील सामाजिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेतात. सामाजिक नेते आहेत ते निष्क्रिय आहेत. त्याच्यानंतर आता जे आहेत लोक आहेत ते जात पात धर्म आणि श्रद्धा याच्यामध्ये गुरफटलेले आहेत. आणि ह्या लोकांना जागृत करण्यासाठी मला वाटते प्रामाणिक कार्यकर्ते, नैतिकता ठेवणारे वकील आणि निर्भीक पत्रकार जर एकत्र येऊन समाजाचं नेतृत्व केलं तर मला वाटतं या समाजामध्ये निश्चित फरक पडेल. मला वाटते आज ह्या पत्रकार परिषदेतून आपण तो संकल्प सोडूया असे मी सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना, वकिलांना आणि पत्रकारांना एक विनंती करतो. एक फ्रंट आपण उभा करूया जेणेकरून सामाजिक न्यायासाठी आपण एक फलित उभी करू अशी मी सगळ्यांना विनंती करतो. त्याच्यानंतर आपल्याला राजा पाटील लोकप्रतिनिधीवर चर्चा झाली. मी स्वतः इथून 2 वेळा लोकसभा लढलो. विमानतळाचं जेव्हा भूसंपादन सुरू झालं तेव्हापासून आमच्याकडे ते जितेंद्र मुंडकर आहेत, त्यांची 4 एकर जागा ते कसत होते. त्यांना मी सांगितलं 13च्या कायद्याने आपण भूसंपादन मागूया. परंतु विषय काय होतो की कायद्याबाबत शेतकऱ्याचं प्रबोधन नीट होत नाही. शेतकरी कन्फ्युजन मध्ये जातो. शिडको करते तो बरोबर आहे. म्हणून आमच्याकडच्या राजकीय नेत्यांनी असं सांगितलं की 22% जगातलं सर्वोत्तम पुनर्वसन आहे. सगळ्या राजकीय नेत्यांना हे करून मी सांगतो. आता याच्यामध्ये भूमिका अशी आहे की तुम्ही वकील आहात, तुमच्यापर्यंत हे गेले आणि तो विषय आमचा पण जे सामाजिक स्तरावर काम करतात, खास करून पत्रकार बांधवांना विनंती की ह्या ज्या 13च्या कायद्याचं जे माहिती आहे ती लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये गेलेली नाही. त्याचा फायदा घेऊन काय सांगतात त्या 22% हे अंतिम आणि शेवटचं पण होऊ शकतं. त्याच्यामध्ये सरकारी नोकऱ्या नाही. दिवा पाटील होती तेव्हा सरकारी नोकऱ्या मिळाल्या 12.5%. वाढीव भाव मिळाला. आता नवीन कायद्यामध्ये व्यावसायिक पुनर्वसन पण आहे. आणि यामध्ये आमच्याकडे मच्छीमारांना काहीच नाही भेटलं. जवळजवळ 100,000 कोटीचे प्रोजेक्ट समुद्रात झाले, पण त्याला 13चा कायदाच माहिती नाही. विजय पाटलांसारखे वकील बोलतात, परंतु मीडियाची साथ त्यांना पण भेटली पाहिजे, कोणाला वकिलांना भेटली पाहिजे. आणि आजची जी पत्रकार परिषद आहे त्यांना पण मी बोललो, याचं सार असं आहे की 2013च्या कायद्याने भूसंपादन झालं पाहिजे असा निर्णय आता आलेला आहे. आणि भूसंपादन हे झालेलं आहे म्हणजे भूसंपादन म्हणायच्या फसवणूक 22% झाली. आता 22% झालेली आहे की सगळ्यात मोठी फसवणूक ही नवी मुंबई एअरपोर्ट मध्ये झालेली आहे. विमानतळाची जमिनी फसवून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये दोष कोणाकोणाचा येतो? पहिला दोष जमिनीवरचे लोक आहोत आम्ही, त्यांचा येतो. म्हणजे सामाजिक चळवळींचा येतो, पत्रकार बांधवांचा येतो. बाकीचे सगळे जे लोक आहेत, प्रशासन, आता विजय पाटील तहसीलदार असतील किंवा प्रांत असतील, किती लुटालूट केली आमच्याकडे ते सगळ्यांच्या समोर आहे. सस्पेंड झाले तो. प्रशासन आमच्या विरोधात आहे, लोकप्रतिनिधी विरोधात आहे. वकिलांची सुद्धा जबाबदारी आहे की ह्याची माहिती केली पाहिजे मीडियामध्ये. लोकांकडे पुस्तकच नाही. 1-2 लोकांकडे 13च्या कायद्याची पुस्तकं असतील, पण इथे पुस्तकं मिळत नाहीत, मुलांमध्ये सुद्धा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की आपण शेवटचे घटक म्हणून जमिनीवर लढणार आहे. आज तुम्ही हे जर सांगितलं की या कायद्याने हे सिद्ध झालं, वकील साहेबांचं अभिनंदन करून सांगतो की आपल्यामुळे सिद्ध झालं की नवी मुंबई एअरपोर्टची 1100 हेक्टरपेक्षा जास्त जमीन फसवून घेतलेली आहे. जमीन जर फसवून घेतलेली आहे, ती अदालतीत गेलेली आहे, तर दिवा पाटलांचं नाव सुद्धा ते देणार नाहीत, कारण ते हे लोक फसवणार आहेत. हा लॉजिक सगळं स्पष्ट आहे. आणि म्हणून आजची जी उरणमधली पत्रकार परिषद आहे ही यासाठी महत्त्वाची आहे की 13चा कायदाच आहे भूसंपादनाचा.
वाटतं पत्रकार बांधवांची आजची प्रेस ही खरोखर महत्वाची प्रेस. पण मग हे 22.5% जगातील सर्वोत्तम पुनर्वसन आहे ही सांगणारे पुढारी पण मग पडले ना ह्याच्यावर. पडलेच ना. ही स्टेटमेंट आहे, विचारा ते कोण आपला किरण केनीला विचारा ना. शिडकोमध्ये भांडण झाले वरून मला बोलून नाही दिलं कमिशनर पुढाऱ्यांनी हे सर्वोत्तम पॅकेज आहे म्हणून. हे लावा ना तुम्ही, त्यांना देऊ द्या उत्तर. मी स्वतः लोकसभा लढलोय म्हणून राजकीय नेता म्हणून मी सांगतोय, जबाबदारीने सांगतोय मी यांच्या विरुद्ध आहे. आम्ही पूर्ण महाराष्ट्रात, मी आता जळगाव जिल्ह्यात ना, मी काय मुंबईत नाही, मी राहायला जळगाव जिल्ह्यात, पण पूर्ण महाराष्ट्र या क्षेत्रामध्ये मी म्हाडा, दिल्ली प्राधिकरण, एअरपोर्ट, MIDC, सिडको, हडको हे सगळे जे पॅरलल कायदे ना हे सगळे शेतकऱ्यांना लुटण्यासाठी. मला एक उदाहरण म्हणून सांगतो. म्हाडा कायदा जर तुम्ही बघितला तर म्हाडा कायद्यामध्ये जर तुम्हाला ही जर जमीन मी घेतली आणि त्याच्यावर तुम्हाला जर बांधकाम असेल तर बांधकामाला पैसे द्यायची कायद्यात तरतूदच नाही. म्हाडाची जमीन जर मला घ्यायची असेल शेती म्हणून तर शेतीच्या उत्पन्नाच्या 100 पट जर मी बाजारात समजा इथे भात शेती घेतो, भात शेतीच्या 100 पट जर मी जमीन मार्केट व्हॅल्यू मधनं त्याचं उत्पन्न काढलं, समजा मी क्विंटलला 5 क्विंटल एका एकरामध्ये घेतो, 5 क्विंटलच्या 100 पट त्याची किंमत काढायची म्हणजे ती बाजारभाव झाला. असा कायदा, व्हॅलिड कायदा म्हाडाच्या शासनाने बनवलेला आहे. हे म्हाडा, सिडको, हडको, प्राधिकरण हे सगळे कायदे शासनाने शेतकऱ्यांकडनं अल्प जमिनीत किमती घ्यायच्या आणि ऑक्शनने आणि बाजारभावामध्ये व्यापारी किंवा शासन स्वतः शासन ही व्यापाराची भूमिका म्हणून ह्या भूमिकेतनं काम करत आहे आणि शेतकऱ्याला प्रत्यक्ष लुटत आहे. हे सगळे कायदे रद्द झाले पाहिजे आणि प्रशासकीय सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कायदे आहेत भूसंपादनाचे ते कुठे लागू, म्हणजे तुम्ही एअरपोर्टला घ्या, मेट्रोला घ्या, सिडकोला घ्या, म्हाडाला घ्या, MIDC ला घ्या, हे सगळे कायदे हे भूसंपादन कायदे सगळे लागू होतात. हे सगळे स्टेटचे कायदे रद्द झाले पाहिजे अशी तुम्हाला आमची मागणी आहे. शिवाजी पाटील त्यांनी सांगितलं की मार्केट व्हॅल्यू काय, मार्केट रेट काय. सिडकोनी आमच्या घेतलेल्या जमिनी 7.5 कोटी रुपये टेंडरनी विकलेले आहे. आताचा निकाल 1 महिन्यात. आणखी बाजारभाव काय पाहिजे आपल्याला? तुम्ही जर आमच्या जमिनी घेऊन 7.5 कोटीने 20 किलोमीटरच्या रेंज मध्ये विकताय. पण म्हणजे किती जमीन 7.5 कोटीला विकली? 1 गुंठा. 1 गुंठा. आणि तुमच्याला आता काय देता? 2,70,000. हो, म्हणजे 2,70,000 जमीन घ्यायची, 7.5 कोटीने विकायची. याच्यामध्ये मध्यस्थी कोण आहे? शासन आहे ना. पैसे कोण कमवत आहे? शासन कमवत आहे ना. सिडको म्हणजे कोण? शासनच आहे ना. मग ही लयलूटचा कार्यक्रम आहे ना, हा शासनाचा कार्यक्रम आहे. सिडको फक्त मध्यस्थी भूमिका आहे. साहेब याच्यामध्ये काय झालंय, प्रशासन लोकप्रतिनिधी दलालाच्या भूमिकेत आहे आणि शेतकऱ्यांसमोर ओवाळा साहेबांसारखी ज्येष्ठ लोकांचं ऐकत नाहीत शेतकरी. ते बघतात 4 कोटीची गाडी आहे का, 3 कोटीची गाडी आहे का, तो नाही. अशा प्रकारची इमेज झाली सगळ्यांमध्ये आणि म्हणून पत्रकार बांधवांची यामध्ये मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. आपल्या सगळ्या मुलांनी पत्रकार काढले, म्हणजे पेपर काढले. दिवा पाटील असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, नारायण लोकबाईंनी पेपर काढले आणि म्हणून आमची विनंती आहे पत्रकारांना, आपण जागर करण्यासाठी समाजाला काम करावं. आणि वकील साहेब आपलं अभिनंदन. या भागातला अत्यंत क्रांतिकारी निर्णय आहे आणि तो निर्णय कसा तुमच्या सोबत आहे. याच्या पुढची भूमिका माझी तुम्हाला सेस साठी पण मदत आहे, काय टेन्शन घेऊ नका. सेसला पण असाच शेतकऱ्यांना लुटून ठेवल्यास पडू दे, ते पण मी आपला नंबर सगळ्यांना सांगा. वकील साहेब नाही